खरंच मराठी माणूस कमी आहे का बिझनेसमध्ये? द आन्सर इज नो. आज आपला पॉडकास्ट पाहणारा एखादा तरुण असेल, मे बी तो जॉब करतोय आणि त्याला बिझनेसकडे यायचं आहे, तर त्याचा पुढचा वर्षभराचा प्लॅन काय असला पाहिजे? तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं बिझनेसची आयडिया टेस्ट करताना मला वाटतं की कमीत कमी 3 वर्षात तरी तुम्ही प्लॅन करायला पाहिजे. जो बिझनेस तुम्हाला करायचा आहे त्या संदर्भात तुम्ही जबरदस्त नॉलेज घ्या. हाऊ टू मार्केट, हाऊ टू सेल, आणि तिसरं हाऊ टू बिल्ड द टीम. करेक्ट. आणि ट्रेन युअर टीम हाऊ टू सेल अँड मार्केट. तुमचा बिझनेस इज युअर मनी मेकिंग मशीन. नेव्हर टेक ॲडवाइस फ्रॉम वन. 3 लोकांची तर तुम्ही ॲडवाइस घ्यायला पाहिजे. 10,000 मार्केटिंग बजेट लावतात आणि 10 लाख बिझनेस झाला पाहिजे. आपण सगळ्यांनी एक गोष्ट अनुभवली आहे. बिझनेस म्हटलं की आपल्याला पहिल्यांदा डोळ्यासमोर कोण येतात, तर येतात मारवाडी, गुजराती किंवा सिंधी. पण मराठी माणूस अजूनही आपली नोकरी बरी रे बाबा या विचारात अडकलेला दिसतो. त्यांच्याकडे काय आहे जे आपल्याकडे नाहीये? मराठी माणूस बिझनेसमध्ये मागे राहिलाय का? आणि व्यवसायामध्ये, बिझनेसमध्ये जर पुढे जायचं असेल तर आपल्याला आजच्या डिजिटल युगात काय करायला पाहिजे, यावर आपण आज चर्चा करणार आहोत भारतातील अग्रगण्य बिझनेस कोच दत्ता तुळे यांच्यासोबत. गेल्या 8 वर्षात त्यांनी हजारो मराठी लोकांना करोडोंचा बिझनेस उभा करून दिलाय. बिझनेसची सुरुवात कशी करायची, त्यात टिकून कसं राहायचं आणि त्यातून आपलं स्वप्न कसं उभं करायचं हे त्यांनी हजारो लोकांना शिकवलंय. आज ते केवळ बिझनेस कोच नाहीयेत, तर हजारो मराठी तरुणांसाठी एक प्रेरणास्थान आहेत. आणि मी हे असं का म्हणतोय हे तुम्हाला पुढे पॉडकास्टमध्ये कळणारच आहे. पुढे पॉडकास्ट चालू होण्याच्या अगोदर मी तुम्हाला एक विनंती करतोय की व्हिडिओ पाहताना एक पेन आणि पेपर नक्की घेऊन बसा, कारण हा तुमच्यासाठी एक बिझनेस मास्टर क्लास होणार आहे. सर नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं बोल मराठी या यूट्यूब पॉडकास्टवरती. तुम्ही बिझनेसमध्ये खूप वर्षापासून काम करताय आणि खास करून तुम्ही भारतातल्या वेगवेगळ्या स्टेट्समध्ये काम केलेलं आहे. मला एक सिम्पलचा प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे की आपण जेव्हा बिझनेस म्हणतो ना, सगळ्यात पहिल्यांदा आपल्या मनामध्ये येतात मारवाडी, सिंधी, गुजराती, बरोबर. त्यातही आडनाव जर घ्यायचं म्हटलं तर शहा, अगरवाल, मित्तल, जिंदल, बरोबर. मराठी माणूस बिझनेसमध्ये थोडासा कमी दिसतो. तर तुम्हाला काय वाटतं, काय रिझन याच्या मागं? खरंच मराठी माणूस कमी आहे का बिझनेसमध्ये? तर अगदी स्पष्टपणे बोलायचं झालं तर मराठी लोक बिझनेसमध्ये मागं असं नाहीये. बट आपण जर ज्यावेळेस कंपॅरिझन करतो किंवा आपण ज्यावेळेस कंपॅरिझन आपण इंडिया लेवलला करतो किंवा महाराष्ट्र लेवलला करतो की खरंच बिझनेस वर मागं आहे का, तर आन्सर इज नो. बट पोटेन्शियल खूप आहे. ज्या स्केलला बिझनेस घेऊन जायला पाहिजे किंवा ज्या स्केलला मार्केटिंग करायला पाहिजे, आणि आपण एक म्हणतो ना की एक पिढ्याने पिढ्या बिझनेस, जसं तुम्ही बरेच नावं घेतली, बरोबर, ते त्यांचे खानदानी बिझनेस असतात. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये बरेच लोक फर्स्ट जनरेशन एंटरप्रेन्योर असतात. म्हणजे की अगदी घरामध्ये पहिल्यांदा कोणतरी बिझनेस चालू करतोय. तर कुठेतरी असं मला वाटतं की ती लेगेसी आणि इनहेरिटन्स जे असतो त्याची थोडी कमी वाटते मला. आणि बिझनेस ओनर मागं नाही असं म्हणता येत नाही. मागं कशामुळे आहे हे आयडियाची काही कमी नाहीये. आयडिया भरपूर आहेत, पोटेन्शियल आहे डिफरंट इंडस्ट्रीमध्ये, डिफरंट टॉपिक्समध्ये, एव्हरीथिंग. तर ओनली थिंग मला असं वाटतं की मराठी बिझनेस ओनरने काय करायला पाहिजे, एक ॲटिट्यूड असतो, ग्रोथ माइंडसेट ॲटिट्यूड किंवा लर्निंग ॲटिट्यूड, याची कुठेतरी मला कमी वाटते. मी छोटंसं तुम्हाला एक्झाम्पल देतो. माझ्याकडे सगळ्या प्रकारचे स्टुडंट आहेत. म्हणजे आपले महाराष्ट्रीयन स्टुडंट भरपूर आहेत, इंडिया लेवलचे पण स्टुडंट भरपूर आहेत. ज्यावेळेस आपण ज्यावेळेस मार्केटिंग कन्सल्ट वॉट एव्हर मे बी आपण जे काही डिसिजन घेतो बिझनेसमध्ये ग्रो करायचा, त्यावेळेस मी बऱ्याच वेळा बघितलं की आपल्याकडे अरे एवढी अमाऊंट असते का, आणि शिकायला मग काचकूच करतात. त्याच्यानंतर लर्निंग मध्ये इन्व्हेस्ट करायला काचकूच करतात. बिझनेसमध्ये लोक हायर करायला पण काचकूच करतात. त्याच्यानंतर बऱ्याच वेळा मी हे बघितलंय की पीपल मॅनेजमेंट स्किल असेल, मार्केटिंग स्किल असेल, सेल्स स्किल असेल, इथे ग्रोथ करताना थोडंसं मला असं वाटतं की डिसिजन घेताना थोडं कमीपणा दाखवतात असं मी बघितलेलं आहे. पण त्याचबरोबर आपल्याकडे महाराष्ट्रीयन मल्टी करोड ब्रँड करणारे पण भरपूर लोक आहेत, असं नाहीये. तर ह्याच्यामध्ये मला असं वाटतं की ट्रेंड जो म्हणतो ना आपण की माइंडसेट आणि विचार, डिजिटल मार्केटिंग असेल, ऑनलाईन ग्रोथ असेल, हे अडॉप्ट करणं जरुरी असं मला वाटतं. आणि थोडं स्पीड करायला पाहिजे लोकांनी. बरोबर. आता मला सांगा, जर आज आपला पॉडकास्ट पाहणारा एखादा तरुण असेल, मे बी तो जॉब करतोय आणि त्याला बिझनेसकडे यायचंय, तर त्याचा पुढचा वर्षभराचा प्लॅन काय असला पाहिजे की त्याने या स्टेप्स फॉलो केल्या पाहिजेत आणि प्रॉपर प्लॅन करून वर्षभर काम केलं पाहिजे?
म्हणजे कोणी जॉबमध्ये काम करतो, जॉबमध्ये आहे पण तो एक बिझनेसची आयडिया घेऊन तो काहीतरी स्टार्टअप प्लॅन करतो. बरोबर, काहीतरी स्टार्ट करायचं त्याला, सध्या जॉबमध्ये आहे पण त्याला बिझनेसकडे यायचं आहे आणि त्याला वर्षभराचा रोडमॅप कसा असला पाहिजे. बरं, तर कधी पण आपण म्हणतो ना की एक म्हण आहे, इफ यू प्लॅन टू फेल यू आर बाय डिफॉल्ट फेलिंग. करेक्ट. अगदी प्लॅनिंग पाहिजे. माझाही बॅकग्राऊंड तोच आहे की जसं की तुमचे आपण डिस्कस केल्याप्रमाणे की माझा अगदी 3 वर्षाचा प्लॅन होता. बरं. म्हणजे कसं की आपल्याला ज्यावेळेस आपण बिझनेस चालू करायचं म्हणतो तर सगळ्यात महत्वाचा विषय असतो की तुम्हाला पैशाचं सोंग आणता येत नाही. करेक्ट आहे. पण तुमच्या खांद्यावरती किती रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत. जसं की सपोज तुम्ही जर आता जस्ट आई वडील कमवत आहेत आणि यू आर जस्ट स्टार्टेड द बिझनेस, म्हणजे जास्त लायबिलिटी नाहीत की लोन नाहीये, बर्डन नाही, फॅमिली नाही, मुलं नाहीये, तर मे बी होऊ शकतं की तुम्ही रिस्क घेऊ शकता. करेक्ट. सुरुवातीच्या काळामध्ये रिस्क घेऊ शकता, तुम्हाला फंडिंग होऊ शकतं. बट तुम्ही आता कुठल्या फेजमध्ये हे डिसाईड करते. तुम्ही आता सपोज फॉर एक्झाम्पल मॅरिड आहात, सिंगल आहात, तुमचं फॅमिली बॅकग्राऊंड काय आहे हे फॅक्टर आपल्याला कन्सिडर करायला पाहिजे. बऱ्याच वेळा होती की चल बिझनेस चालू करायला फेल झाला, काय फरक पडतो, आई वडील मदत करतील. पण जर आपण जर केस स्टडी बघितल्या किंवा आपण जर सक्सेस स्टोरी लोकांच्या बघितल्या तर बरेच लोक हंबल बॅकग्राऊंड मधून येतात. करेक्ट. म्हणजे बिझनेस मोठे बिझनेस होणार, तुम्ही बघा प्रत्येकाची स्टोरी तशीच आहे. तर जर्नी कशी पाहिजे तर तुम्ही प्लॅनिंग ऍडव्हान्स मध्ये करायला पाहिजे. पहिला विषय. आणि तुमच्याकडं एक म्हणतो ना फुल प्रूफ म्हणजे प्रूफ ऑफ कॉन्सेप्ट, जे तुम्हाला पण तुम्ही पण कन्व्हिन्स आहात त्या आयडिया बद्दल, त्या टॉपिक बद्दल, त्या प्रोडक्ट बद्दल, सर्व्हिस बद्दल, आणि त्याच्यामध्ये मार्केटमध्ये पण डिमांड आहे. बरोबर. ह्या 2 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. त्याचबरोबर तुम्ही सगळ्यात महत्वाचं बिझनेसची आयडिया टेस्ट करताना मला वाटतं की कमीत कमी 3 वर्षात तरी तुम्ही प्लॅन करायला पाहिजे. बरोबर. त्याचबरोबर बिझनेस चालू केल्यानंतर कमीत कमी 6 महिने तरी तुमच्याकडे पेशन्स पाहिजेत. कमीत कमी 6 महिने. तर आपण बऱ्याच वेळा बघतो बिझनेस ओनर बिझनेस चालू करतात, 1 महिना झाला, 2 महिना, 3 महिन्याला शटर बंद करतात लगेच, कारण नाही ह्याच्यामध्ये काय पोटेन्शियल नाही. तुम्ही केस स्टडी बघा, ज्यावेळेस तुम्ही जर पुढचे 25 वर्षाचा लेगेसी क्रिएट करायचा विचार करताय, तुमच्याकडे 1-6 महिने वर्षाचे पेशन्स पाहिजेत. कारण मी स्वतः ज्यावेळेस कन्सल्ट करतो, मी स्वतः पण बऱ्याच चुका केल्या आहेत पहिल्या. तर पेशन्स. आणि तुमच्याकडं तिसरा पॉईंट जे आहे मला वाटतं की फायनान्शियल इंटेलिजन्स आणि फायनान्सचा प्लॅन तुम्हाला करता आला पाहिजे. एक तर तुम्ही पसारा नाही वाढवायचा, घर, गाडी, त्याच्यानंतर बऱ्याच गोष्टी आपण अनवॉन्टेड लायबिलिटीज घेऊन ठेवतो. लायबिलिटीज. करेक्ट. तुमचं जर प्लॅनिंग असेल बिझनेस चालू करायचा आणि बिझनेस ग्रो करायचा आहे किंवा तुम्हाला एक स्टॅबिलिटी अचीव्ह करायची, तर मला वाटतं सुरुवातीला तुम्ही अनवॉन्टेड लायबिलिटीज नाही करायला पाहिजे. म्हणजे ज्यावेळेस सपोज आता मी जॉब सोडला तर मी काही गाडी पण नव्हती घेतली मोठी आणि घर तर घेत नव्हतं, आता काम चालू आहे, अगदी 10 वर्षानंतर मी घर घेते. बरं. तर मेन गोष्टी ज्यावेळेस तुमच्याकडे फायनान्शियल ट्रेस नसतो ना, तर तुम्ही कुठेही रस्त्यावर उतरला तरी 1-2 लाख रुपये आरामात कमवू शकता. करेक्ट. तर ह्या 3 गोष्टी मला वाटतं ऍडव्हान्स मध्ये प्लॅनिंग करायला पाहिजे तुम्ही. दुसरी गोष्ट फायनान्शियल इंटेलिजन्स घ्या. आणि तिसरी गोष्ट जे बिझनेस तुम्हाला करायचा आहे त्या संदर्भात तुम्ही जबरदस्त नॉलेज घ्या. करेक्ट. त्या क्षेत्रामधले काही कोचेस असतील, एक्सपर्ट्स असतील, बिझनेस ओनर असतील. मी काय फक्त कोचेस म्हणत नाही, बट तुम्हाला वाटलं की तुमच्या रिलेटिव्ह मध्ये कोण आहे, फ्रेंड सर्कल मध्ये कोणी आहे, मित्राचे कोण वडील आहेत, अशा सक्सेसफुल लोकांची तुम्ही कन्सल्ट करायला पाहिजे. बरोबर. कमीत कमी 3-4 लोकांची की हे मी प्लॅन करतोय, आयडियाज आहेत. कारण तुम्हाला रिअल लोक रिअल इन्साइट देऊ शकतात. आता आपण ऍडवाइस चुकीच्या लोकांची घेतो. म्हणजे कुठेतरी एखाद्या मित्राला विचारतो ज्यांनी कधी बिझनेस केला नाही किंवा त्यांनी बिझनेस केला तो फेल झाला, मग तुम्हाला तो ऍडवाइस काय देणार. किंवा बऱ्याच वेळा आपण घरच्यांना विचारतो ज्यांनी कधी बिझनेस केलाच नाहीये. तुम्ही सल्ला घेताना योग्य माणसाचा सल्ला घेतला पाहिजे. आता बरेच लोक म्हणतात की यार हे कदा बिझनेस काय आपल्या कामाचा आहे का, कप ऑफ टी आपला आहे का. तो ऍडवाइस घेताना योग्य लोकांना चूज करा. करेक्ट. ह्या 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या. मी अगदी माझा एक्सपिरियन्स की तुम्ही कुणाचे सक्सेसफुल लोकांचं बघा, तुम्हाला योग्य ऍडवायझर पाहिजे. जर मी थोडंसं कन्क्लुजन केलं की काय प्लॅनिंग करायला पाहिजे, पहिली गोष्ट म्हणजे काय जॉब करणं काय चुकीचं नाही, बट तुम्हाला जर खरंच वाटलं इम्पॅक्ट क्रिएट करायचं तर तुमच्याकडे एक आयडिया, टॉपिक, प्रोडक्ट, सर्व्हिस सिलेक्शन हे फक्त म्हणजे मार्केटमध्ये पैसे मिळतील म्हणून नाही, पण त्याच्यामध्ये तुमची पण पॅशन पाहिजे. करेक्ट. इंटरेस्ट पाहिजे. आणि डू यू रिअली एन्जॉय ऑर नॉट, हा सवाल खूप इम्पॉर्टंट आहे. बरोबर. मग तुम्हाला 6 महिने जरी काही नाही मिळतो तरी तुम्ही पेशंट ठेवू शकता. लक्षात घ्या. तर ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट तुम्ही ऍडव्हान्स मध्ये प्लॅनिंग करायला पाहिजे. कमीत कमी 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष तुमच्यावर. सपोज जर तुम्ही ऑलरेडी लायबिलिटीमध्ये असाल तर तुम्ही ते थोडंसं पे ऑफ करण्याचा प्रयत्न करा. थोडंसं स्ट्रेस घ्या, रिलीफ घ्या. बरेच लोक बघितलं की त्यांनी घर घेतलं, विकून टाकलं, मला बिझनेस करायचं म्हणून अगोदरच विकून टाकलं की मला ते हप्ता ठेवायचंच नाही. मग आपण ज्यावेळेस बिझनेस उतरतो, बिझनेसमध्ये बऱ्याच गोष्टी रिस्पॉन्सिबिलिटीज असतात. करेक्ट. ओपन डाऊस पण असतात सुरुवातीच्या काळामध्ये. आणि मग ते व्हायब्रेशन किंवा आपण ते म्हणतो ना ते झेलण्यासाठी आपल्या अगोदर मानसिकता पाहिजे. करेक्ट. ज्यावेळेस अवेअरनेस असतो आपल्याला
त्यावेळेस आपण ते हँडल करू शकतो. बरोबर. फायनान्शियल इंटेलिजन्स तुमच्याकडे कमीत कमी माझं म्हणणं 6 महिने ते वर्षभर तरी फंड पाहिजेत. त्याला आपण म्हणतो इमर्जन्सी फंड. आता फायनान्सचा टॉपिक आला, बरं पैसे सोंग आणता येत नाही. 6 महिने ते वर्षाचा फायनान्शियल फंड तुमच्याकडे पाहिजे, मिनिमम कॅपिटल. तुमचं ते बिझनेस रन करण्यासाठी असेल, पर्सनल लायबिलिटीज असतील, छोटी सुरुवात करून. आणि चौथी गोष्ट मी तुम्हाला बोललो की जे स्किल डेव्हलपमेंट खूप जरुरी आहे. तुमचे प्रोडक्ट सर्व्हिस सोल्युशन आयडिया योग्य आहे, बट मार्केटिंग असेल, स्पेशली ऑनलाईन मार्केटिंग असेल, टीम बिल्डिंग असेल, ऑन्टरप्रिनरशिप स्किल असेल, माइंडसेट असेल, तुमचे हॅबिट असतील, ते तुमचं कॅरेक्टर बिल्ड करणं खूप जरुरी आहे. करेक्ट. आता सेम बिझनेसमध्ये बाकी काही करोडो कमावणारे पण भेटतील आणि काही लोक बंद करताना शटर बंद करताना पण दिसतील. फक्त माणूस वेगळा आहे. बरोबर. तर मला वाटतं की ह्या गोष्टीवरती प्लॅनिंग करायला, यू शुड प्लॅन इन द ॲडव्हान्स. करेक्ट. येस. सो प्लॅनिंग खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे मला वाटतं तुम्ही 4-5 खूप महत्त्वाचे मुद्दे सांगितले. प्लॅनिंग खूप इम्पॉर्टंट आहे, पेशन्स असला पाहिजे आपल्याकडे, फायनान्शियल इंटेलिजन्स खूप महत्त्वाचं आहे, प्रॉपर कोच. मला वाटतं की या सगळ्यात इम्पॉर्टंट जे आहे ते प्रॉपर कोच असणं इम्पॉर्टंट आहे. कारण जर कोच व्यवस्थित असेल तर तो त्याला प्लॅनिंगही सांगेल, त्याला पेशन्स ठेवायलाही सांगेल, त्याला सांगेल की कशा प्रकारे याचं नॉलेज तुला गेन करायचं आहे. सो एक चांगल्या व्यक्तीचा सल्ला घेणं हे देखील तेवढंच सगळ्यात महत्त्वाचं. मला वाटतं की फायनान्शियल म्हणजे एक कोच असणं, बिझनेस कोच असणं खूप महत्त्वाचं असणार आहे. बरोबर. म्हणजे माझं अगदी म्हणणं आहे की तुम्ही सगळ्यात जे मोठी इन्व्हेस्टमेंट करता इथे करता. कारण बाकी तुम्ही मग काही म्हणजे अगदी करिअर तुम्ही कुठेही चालू करू शकता, प्रॉब्लेम तो नाही, फक्त तुम्हाला अवेअरनेस पाहिजे. करेक्ट. हे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत. अवेअरनेस खूप इम्पॉर्टंट आहे. बरोबर. ठीक आहे. आता तुम्ही ज्यावेळेस आपण डिस्कशन करतोय, तुम्ही खूप जोर देताय डिजिटल मार्केटिंगवरती. मला आज थोडंसं समजून घ्यायचं आहे की अजूनही खूप सारे बिझनेस ओनर्स आहेत ते डिजिटल मार्केटिंगवरती येत नाहीत. म्हणजे मी मागच्या वीकमध्येच खूप मोठी आपल्या महाराष्ट्रातलेच एक मिसळची फ्रँचायझी आहे, खूप मोठं आहे त्यांचा. म्हणजे जवळजवळ मला वाटतं 250 आउटलेट्स आहेत त्यांचे महाराष्ट्रभरामध्ये. मी त्यांच्या ओनरसोबत डिस्कशन करत होतो. त्यांना मी विचारलं की सर आपण डिजिटल मार्केटिंगसाठी वगैरे काय करताय. ते म्हटलं की नाही बाबा, मी डिजिटल मार्केटिंग करत नाही. मी जर लोकांना सांगितलं की मी हे करतो, मी हे केलंय, ते केलंय, मला वाटतं लोक विश्वास ठेवणार नाहीत, त्यामुळे मी डिजिटल मार्केटिंग करत नाही आणि मी ऑनलाईन जात नाही. जे काही आपलं आहे ते ऑफलाईनच चालू आहे. म्हणजे अजूनही ती अवेअरनेस म्हणा किंवा ते त्याचा इम्पॉर्टन्स किती आहे ते अजूनही आपल्या लोकांना माहिती नाही आहे. तर याच्याबद्दल काय सांगाल की डिजिटल मार्केटिंग वर्सेस आपली ट्रॅडिशनल मार्केटिंग स्ट्रॅटेजीज याच्यामधलं अंतर काय आहे, प्रोज अँड कॉन्स काय आहेत दोघांचे. बढिया. आय थिंक हा खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. कारण बिझनेस म्हणलं की तुमची लाईफलाईन जी मार्केटिंग राहते. तर आता 2 प्रकारच्या मार्केटिंग आहेत, ट्रॅडिशनल मार्केटिंग प्लस ऑनलाईन मीडियम. तर बऱ्याच वेळा जस्ट मी हा कॉन्टेक्स्ट सेट करताना एक पॉईंट म्हणतो की बऱ्याच वेळा काय होतं की आपण ज्यावेळेस बिझनेस चांगला चाललाय त्यावेळेस लई विचार करत नाही, मार्केटिंग बजेट लावायचं वगैरे चाललंय, चालू द्या मस्त चाललंय. पण ज्यावेळेस तुम्ही बघा आता सपोज माझी चहाचे काही ब्रँड आले बरोबर, तर अजून 50 चहाच्या ब्रँडने जन्म घेतला आणि जे कोर ज्यांनी चालू केलं त्यांचे बिझनेस खाली गेले. म्हणजे यू शुड बी थिंकिंग अहेड ऑफ 10 years. करेक्ट. 5 to 10 years अहेड. करेक्ट. तुमचं जर एवढं चांगलं प्रोडक्ट आहे, सर्व्हिस आहे, सोल्युशन आहे, तर तुम्ही तहान लागली की वीर खांदून चालत नाही. तुम्हाला डिजिटल इन्फ्लुएन्स माहिती की जवळ तुम्ही जेवढं लवकर चालू करता तुमचं ते SEO असेल, ब्रँडिंग असेल, रँकिंग असेल, ते बरेच पॉईंट असतात. म्हणून हे अगदी मी म्हणतो की काही लोकांनी प्रोडक्ट लॉन्च करायच्या अगोदर मार्केटिंग करायला पाहिजे. तुम्ही बघा मोठे मोठे ब्रँड, महिंद्रा गाड्या वगैरे, आपण ते सेल बिफोर क्रिएटिंग. करेक्ट. का ते काय पागल का गाडी लॉन्च करायच्या अगोदर ट्रेलर त्यांचा. बरोबर. तर याच्यामध्ये ट्रॅडिशनल मार्केटिंगचा प्रो आणि कॉन्स की दोन्ही मार्केटिंग करायला पाहिजे. पण ट्रॅडिशनल मार्केटिंग मध्ये सपोज कोणी पोस्टर करताय, बॅनर करताय, ऑटो करताय, तुम्ही त्याला ट्रॅक नाही करू शकत. करेक्ट. त्याचबरोबर थोडंसं एक्सपेन्सिव्ह राहतं. हो. त्याचबरोबर तुम्ही कोणालाही ऍड दाखवता, तुम्हाला माहित नाही कोण ऍड बघतोय, बरोबर का नाही, थोडं एक्सपेन्सिव्ह राहतं. त्याचबरोबर तुम्ही नॉर्मली यू माइट बी शोईंग यू ॲट रॉंग पीपल. करेक्ट. त्याचबरोबर थोडंसं एक्सपेन्सिव्ह बरोबर थोडंसं टाइम कन्झ्युमिंग पण राहतं. त्याला लिमिटेशन्स आहेत. सपोज तुम्ही या चौकामध्ये जर होर्डिंग लावलं, त्या चौकात येणारे लोक बघतात. अगेन्स्ट दॅट वर ज्यावेळेस तुम्ही फेसबुक, इंस्टाग्राम, युट्यूब, गुगलवर करता, तुम्ही त्याच बजेटमध्ये तुम्ही पूर्णपणे अख्ख्या शहरामध्ये, स्टेटमध्ये, देशामध्ये ऍड दाखवू शकता. लिमिटेशन्स नाही काही. लिमिटेशन्स काय नाही. अगदी तुम्हाला वाटलं की तुम्ही जर 25,000 रुपये ऑफलाईन खर्च केले, तेवढे पैसे जर ऑनलाईन लावले, प्लस यू कॅन ट्रॅक एव्हरी सिंगल रुपीज, किती लोकांनी ऍड बघितली, कोणी क्लिक केलं, कोण व्हिजिट करतंय, यू कॅन ट्रॅक एव्हरीथिंग. तर 2 पर्याय आहेत. माझं असं म्हणणं की जर एखाद्या बिझनेस ओनरचा सपोज स्टॅबल आहे बिझनेस, तर ऑफलाईन पूर्णपणे न करणं काही रिकमेंडेड नाही. बट इफ यू कॅन अफोर्ड डेफिनेटली करायला पाहिजे. पण तुम्ही ऑनलाईनलाही बजेट डिस्ट्रीब्यूट केलं पाहिजे.
अगदी बघा, सपोज आता आपण दोघं ह्या पॉडकास्टवरती बसलेलो आहे बरोबर, आपले व्ह्युअर्स आता हे बघताय, तर आपण त्यांच्या घरी ते त्यांच्या मोबाईलमध्ये आपल्याला बघताय बरोबर. तसंच प्रत्येक बिझनेस ओनर त्यांचं प्रोडक्ट सर्व्हिस सोल्युशन कस्टमरकडे जर मोबाईल फोन, स्मार्टफोन, इंटरनेट कनेक्शन आणि सगळे सोशल मीडिया ॲप असतील, तुम्ही त्यांच्या घरात जाऊन त्यांच्या मोबाईलमध्ये रोज त्यांना दाखवू शकता. बरोबर. आणि दे कम टू यू. बरोबर. तर सोशल मीडियाची आज जर तुम्ही बघितलं, आय थिंक बिलियन्स ऑफ सबस्क्रायबर आर देअर, बिलियन्स ऑफ पीपल आर देअर. आपण त्याला अंडर एस्टिमेट करू शकत नाही. तुम्हाला जर बिझनेस स्केल करायचा आहे, ऑनलाईन मीडिया इज द सोल्युशन आणि तुम्ही ते करायलाच पाहिजे. इफ यू वॉन्ट टू रिअली बिल्ड द बिग ब्रँड्स, स्केल टू द मॅसिव्ह लेवल, आणि तुम्ही पुढच्या लॉंग टर्मचा विचार करताय तर हे अडॉप्ट करायला पाहिजे. म्हणजे हा क्वेश्चनच नसायला पाहिजे, ऍक्च्युली करायलाच पाहिजे 100%. दॅट इज द क्वेश्चन्स अँड आन्सर. करेक्ट. बट आता याला जोडून माझा प्रश्न असा आहे की डिजिटल मार्केटिंग करायचं आहे, मी ठरवलं की मला डिजिटल मार्केटिंग करायचं आहे, पण डिजिटल मार्केटिंग करताना मी सुरुवात कुठून करू? सगळ्यात पहिल्यांदा काय करू? डायरेक्ट फेसबुकवरती ॲड लावू, मेटावरती ॲड लावू, किंवा काही बॅनर बनवू? मग त्याच्यासाठी प्लॅनिंग काय असलं पाहिजे, स्टेप्स काय असलं पाहिजे डिजिटल मार्केटिंग करण्यासाठी? हे बघा, ऑनलाईन मार्केटिंगमध्ये बऱ्याच लोकांना वाटतं की अरे हे खूप खर्चिक आहे, ह्याला खूप पैसे लागतात. तर दोन्ही पर्याय असतात. जर तुमच्याकडे पैसे, तुम्ही पैसे लावा, टाइम आहे टाइम लावा. म्हणजे दोन प्रकारच्या मार्केट, त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक मार्केटिंग प्लस पेड मार्केटिंग. करेक्ट. दोन्ही प्रकार आहेत. पैसे असतील नसतील तरी सुद्धा ऑर्गॅनिक मार्केटिंग 100% करायलाच पाहिजे. जसं की तुम्ही फेसबुक लाईव्ह, इंस्टाग्रामवरती, युट्यूबवर तसंच आपला व्हिडिओ आहे, तर तो 100% करायलाच पाहिजे, विच इज रिअली इम्पॉर्टंट. बट प्लॅनिंग करताना तुम्ही पेड मार्केटिंग, ऑर्गॅनिक मार्केटिंग करायला पाहिजे. सपोज तुमचं जर बिझनेसला तुमचं महिन्याचं बजेट फॉर एक्झाम्पल 1 लाख रुपये, माझं म्हणजे सुरुवातीला कमीत कमी यार 10% तरी मार्केटिंगला बजेट लावायला पाहिजे. बरोबर. मग तुमच्या ऑनलाईन ॲसेट बिल्डिंग राहतील, डिझायनिंग राहतील, वेबसाईट असेल, तुमचं गुगल लोकल माय बिझनेस असेल, तुमचे प्लॅटफॉर्म्स असतील, हे तुम्ही ऑर्गॅनिकली जर चांगलं स्टेबल बिल्ड केलं, ज्यावेळेस तुम्ही पेड मार्केटिंग प्लॅन करता त्याला फायदा होतो. बरोबर. मग तुम्ही इंस्टाग्रामवरती, फेसबुकवरती, गुगलवरती, युट्यूबवरती जे पाहिजे ते, फॉर एक्झाम्पल तुमचं ई कॉमर्समध्ये आहात, तुम्हाला डायरेक्टली ऑनलाईन प्रोडक्ट सेल करायचे आहेत, लीड जनरेशन करायचे, तुम्ही सपोज रिअल एस्टेटमध्ये आहात, कुठल्याही लीड जनरेशन असेल, अपॉइंटमेंट असेल, वॉकिंग असेल, डायरेक्ट प्रोडक्ट सेलिंग असेल, ह्यांच्या हजारो ॲड मोठ्या मोठ्या ब्रँडच्या रोज चालू असतात. हो. तर पहिली गोष्ट तुम्हाला बजेटिंग करायला पाहिजे. जर बजेट नसेल तर ऑर्गॅनिक मार्केटिंग करा. दुसरी गोष्ट, तुम्ही गोल डिसाईड करा की तुमच्या बिझनेसचं प्रायमरी मार्केटिंग गोल काय. तर सपोज समबडी रिअल एस्टेट, त्याचा काय गोल पाहिजे की तो लीड जनरेट करणं, त्याची प्रॉपर्टी करून, राईट, साईड विजिटसाठी वगैरे. कोणी डायरेक्ट प्रोडक्ट ई कॉमर्स वरती सेल करतो तर त्याला डायरेक्टली सेल पाहिजे असेल. कोण सपोज कुणाचं ऑफलाईन हॉटेल आहे, तुम्ही मग मिसळचं एक्झाम्पल घेतलं, तर काय व्हायला पाहिजे, अवेअरनेस होणार, लोक वॉकिंगला येतील. बरोबर. तुमचं गोल पाहिजे प्रायमरी. तुम्हाला म्हणजे रॅन्डम मार्केटिंग, बरेच लोक पैसे लावतात रॅन्डम मार्केटिंग करतात, रॅन्डम नाही पाहिजे. तुम्हाला क्लिअर गोल पाहिजे की कुठलीही एक गोष्ट झाली बिझनेसमध्ये फॉर एक्झाम्पल तर तुमचा सेल्स वाढेल, रेव्हेन्यू वाढेल, मार्केटिंग वाढेल, हे ठरलं पाहिजे. सपोज आता मी ऑनलाईन कोचिंगमध्ये असतो तर आमच्या वेबिनारला लोक आले पाहिजेत फॉर एक्झाम्पल, किंवा कन्सल्टिंग सर त्याला लीड जनरेट झाले पाहिजेत, किंवा माझ्याकडे आता एक IVFचा म्हणजे डॉक्टर आहे तर त्यांना ते लीड्स आणि लोक अपॉइंटमेंट बुक करतात. तुमचं गोल क्लिअर पाहिजे. गोल क्लिअर झाल्यावरती मार्केटिंग बजेट अलोकेट केलं पाहिजे. त्याच्यानंतर ना तुम्ही रेग्युलरली, मी तर म्हणतो की तुमच्याकडं काही नाही झालं तर अगदी 200 रुपये 300 रुपये डेली तुम्ही बजेट लावू शकता, कमीत कमी. छोटी सुरुवात करा. छोटी सुरुवात केल्यावरती तुम्ही मिनिमम 90 डे चॅलेंज घ्यायला पाहिजे. तर माझ्याकडे बरेच लोक, सर ते मी बुस्टिंग केलं होतं आणि किती लावले होते, 1000 रुपये लावले होते, मला वाटलं त्यातनं रिझल्ट नाही आला, ते फेक येते, काही काम करत नाही, लगेच बंद केलं. तर लोकांना हे कळलं पाहिजे की जर आपल्याला जर डिग्री घ्यायला जर 15 वर्ष लागले तर हे टेस्टिंग करायला तुम्ही 3 महिने घेऊ शकत नाही का, 6 महिने घेऊ शकत नाही का. तर सगळ्यात महत्त्वाचा हा विषय आहे. बरोबर. जेवढं तुम्ही मॅच्युअर बनता, जेवढं तुम्ही समजून घेता, तेवढं तुम्ही बिझनेसला स्लोली तुम्ही स्केल करता. करेक्ट. तर पहिला विषय तुमचं मार्केटिंग, तुमचं गोल क्लॅरिटी काय, त्याच्यानं तुम्ही प्लॅटफॉर्म चूज करा की तुमचा कस्टमर कुठल्या प्लॅटफॉर्म जास्त आहे. बरोबर. मग तो फेसबुक यूज करतो, इंस्टाग्राम जास्त यूज करतो, युट्यूबवरती असतो किंवा गुगलवरती सर्च करतो, हे तुम्हाला कळलं पाहिजे. तुम्हाला वाटलं की यार माझे कस्टमर सोशल मीडियावरती तू पण आहेत, तुम्ही तिथे ऍड लावायला पाहिजे. बरोबर. तुम्हाला वाटलं की नाही माझे कस्टमर गुगलवरती किंवा युट्यूबवरती आहेत, तुम्ही तिथे ऍड लावायला पाहिजे, ते पण कळलं पाहिजे. हे कधी कळतं, तुम्ही रिसर्च तर करता, पण त्याचबरोबर तुम्ही टेस्टिंग केल्याशिवाय तुम्हाला कळत नाही. करेक्ट. कुणी काही सांगू द्या, म्हणजे किती गुरु येऊ द्या, एजन्सी येऊ द्या, काय पण येऊ द्या, ती बिझनेस ओनरची मेंटॅलिटी पाहिजे की मला 3 महिने 6 महिने तर हे सुरुवात करायची. बरं, असं आहे का 3 महिन्यानंतर थांबायचं,
मार्केटिंग थांबले म्हणजे बिझनेस थांबला, प्रगती थांबली, तुम्ही सर्व्हायव्हल करा. बरोबर. तर हे क्लिअर झाल्यानंतर तुम्ही प्लॅटफॉर्म चूज करा. प्लॅटफॉर्म चूज केल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा विषय येतो. आजकाल बऱ्याच लोकांना मिळत असतं की यार हे कॉन्टेंट कसे बनवायचे, व्हिडिओ कसे बनवायचे. मी कधी व्हिडिओ नाही बनवला, मी कधी ग्राफिक नाही बनवले, ते कसं पाहिजे मीडिया. जसं आपण ऑफलाईन बॅनर बनवतो तसं ऑनलाईन पण असतात गोष्टी, त्याची पण स्ट्रॅटेजी असते. बरोबर. म्हणजे हे कॉन्टेंट क्रिएशन करताना सुद्धा त्याची स्ट्रॅटेजी असते. आणि AI मुळे ChatGPT AI तुम्ही आता सगळं बघताय, याच्यामुळे खूप इझी झालेलं. तुम्ही अगदी व्हॉट्सअप ओपन केलं, तुम्ही व्हॉट्सअपला विचारलं ना की गिव्ह मी द मार्केटिंग प्लॅन, आय एम रनिंग. म्हणजे सपोज मी हे प्रोडक्ट विकतोय, मला एक मार्केटिंग प्लॅन बनवून द्या, एक हाय लेवल प्लॅन तुम्हाला मिळेल. आणि मला असं वाटतं की सुरुवातीच्या काळामध्ये तुम्ही जर खरंच बिझनेस ग्रो करू इच्छित, म्हणजे तुमची इच्छा असेल, तर यू शुड सीक द एक्सपर्ट हेल्प. करेक्ट. सुरुवातीच्या काळामध्ये जर तुम्हाला वाटलं की यार माझा हा कप ऑफ टी नाही टेक्निकल पार्ट, तो फाइंड द गुड कन्सल्टंट. फाइंड, सपोज तुम्हाला वाटलं कॉन्टेंटचा इश्यू, फाइंड गुड क्रिएटिव्ह डिझायनर एक्सेट्रा. करेक्ट. आणि तुम्ही हेल्प घ्या. बऱ्याच वेळा लोक बघितले की 6-6 महिने ते स्वतः सगळं फिगर आउट करण्याचा प्रयत्न करतात आणि फायनली गिव्ह अप करतात. करेक्ट. तर इथे म्हणजे इन्व्हेस्टमेंट, अगदी तुमचं गोल प्लॅनिंग, बजेट प्लॅनिंग, प्लॅटफॉर्म प्लॅनिंग, त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं मला असं वाटतं की तुमचं रेव्हेन्यूचं गोल पाहिजे महिन्याचा. हो. की इन्क्रिमेंटल रेव्हेन्यू गोल. सपोज एखाद्याला जर 5 लाखाचा बिझनेस करायचा आहे, करंटली 2 लाख रुपये बिझनेस आहे, तर त्याला डबल करायचं आहे. मग करंटली एन्क्वायरी किती येतात, करंट सेल्स ऑर्डर किती आहेत, मग मला डबल करायचं, मला एन्क्वायरी किती आल्या पाहिजेत. तर रिव्हर्स इंजिनिअरिंग करायला पाहिजे. बरोबर. सेल्स गोल, मग ऍडव्हर्टायझिंग बजेट्स, त्याच्यानंतर प्लॅटफॉर्म सिलेक्शन, नंतर ऍड करणं, त्यानंतर ते असं बजेट अलोकेशन. आता बऱ्याच लोकांना हे बघितलं की 10,000 मार्केटिंग बजेट लावतात आणि 10 लाख बिझनेस झाला पाहिजे. तर ह्या प्रोसेस खूप इम्पॉर्टंट आहेत. आणि अजून फक्त ऍड करतो याच्यामध्ये, जरी एक्सपर्ट कुणी असेल तो ह्याच्यामध्ये आपल्याकडं म्हणजे स्पेशली महाराष्ट्रामध्ये मराठीमध्ये, आता मी एकच काल चहावालेच आहे ऍक्च्युली, बासुंदी चहा वगैरे काहीतरी आहे त्यांचं, तर त्यांचं पूर्णपणे ऑर्गॅनिक काम चालू आहे. वर्ड ऑफ माउथ, रेफरन्स, सर्वायवल चालू आहे. ते म्हणले यार मला बिझनेस वाढवायचा खूप, मार्केटिंग म्हणले आम्ही ऑनलाईन मध्ये 0 आहोत. ऑनलाईन मध्ये ते जर म्हणजे तुम्ही जर ऑफलाईन मध्ये जर एवढ्या फ्रँचायझी देऊ शकला, तुम्ही जर ऑनलाईनला जर आला असता, तुम्ही ऍक्च्युली हॉट लोकांपर्यंत पोहोचू शकता. करेक्ट. जे लोक तुम्हाला शोधतायत. बरोबर. तर ह्याच्यामध्ये ते करणं जरुरी आहे. मग तिथं तर तुम्हाला वाटलं टेक्निकल इश्यू आहे, यू टेक द हेल्प आणि तुमचं स्पेशल मार्केटिंग डिपार्टमेंट पाहिजे. सुरुवातीला तुम्ही करून घ्या, काही नंतर बॅकएंडला तुमची टीम पाहिजे करून घ्यायला, कॉन्टेंट व्हायरल वर करायला. तर कुल मिला की जर सांगायचं म्हणलं तर पूर्ण 101 डिजिटल मार्केटिंग स्ट्रॅटेजी नाही, पण मी जे तुम्हाला बोलतो हे डायरेक्ट रिस्पॉन्स मार्केटिंग आहे. म्हणजे अगदी तुम्हाला 0 फॉलोअर असेल, काही व्हिडिओ नाही बनवलेला, फर्स्ट टाइम बिगिनर आहे, तुम्ही अगदी महिना 1.5 महिन्यात चांगला रिझल्ट मध्ये तुम्ही तुमची जर्नी चालू करू शकता चांगल्या पद्धतीने. बरोबर. अगदी डेली अर्धा तास 1 तास दिला तरी. बरोबर. त्याचबरोबर ही जर्नी करत असताना माझा असा अनुभव आहे की याच्यामध्ये बिझनेस ओनर पाण्यात पाय टाकायला नको म्हणतात. हे माझं काय कप ऑफ टी नाहीये, मला काय समजून घ्यायचं नाही. या सीनमध्ये होतं काय माहितीये का, मे बी तुम्ही योग्य कन्सल्टंट किंवा कोच हायर केलेला आहे, पण तुमच्या आणि त्यांची थॉट प्रोसेस समजत नाही. म्हणजे तो काय बोलतोय आणि तुमच्या अपेक्षा काय हे जर मॅच नाही झाल्या तर मग इथं कॉन्फ्लिक्ट होतात. कॉन्फ्लिक्ट इन द सेन्स की यार त्यांनी काहीतरी केलं, चुना लावून, असं काहीतरी. बरेच तसे लोक पण आहेत, पण चांगले लोक पण आहेत. इथं बिझनेस ओनरची रिस्पॉन्सिबिलिटी असते की ते जो समोरचा करतोय तो योग्य करतोय का. म्हणजे बाबा बजेट अलोकेशन असेल, बेसिक नॉलेज 100% घ्यायला पाहिजे प्रत्येकाने. नॉलेज पाहिजे तरच तो त्याला. म्हणजे तुम्ही प्लॅनिंग, म्हणजे डिफॉल्ट डेडिकेटेड तुमचं डिपार्टमेंट, तुम्ही ह्या मीडिया सिलेक्शन, गोल सिलेक्शन हे योग्य पद्धतीने करायला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये जेवढं तुम्ही बोलता तेवढं एक्सपर्ट लेवलला तुम्ही जाऊ शकता. बरोबर. आता तुम्ही खूप छान प्रकारे डिजिटल मार्केटिंग कसं स्टार्ट करायचं हे एक्सप्लेन केलेलं आहे. मला थोडंसं हे समजून सांगा की जर एखादा बिझनेस जेव्हा स्टार्ट होतो, इनिशियल डेजमध्ये पहिलं वर्षभर खूप लर्निंग फेज असतं. मला असं वाटतं 1-2 वर्ष जे आहेत ते लर्निंग फेजमध्येच असतं. त्या लर्निंग फेजमध्ये काय काय चुका बिझनेस ओनर्स आजकाल करतात? आपण एक 0 to 1 yearची जर्नी आपण जर कन्सिडर केली तर बिझनेसमध्ये एक गोल, पहिलं गोल हे पाहिजे बिझनेस ओनरचं, आणि आपण त्याला बोलतो कॅश फ्लो. तर कॅश फ्लो इन द सेन्स की सिम्पल कॅश फ्लो जर आपण बोललो तर आपण महिन्याचा खर्च किती करतो आणि बिझनेसमध्ये महिन्याला पैसे किती आणतो. लेट फॉर एक्झाम्पल कोणीतरी महिन्याला 50,000 रुपये खर्च करतोय आणि त्याचा इन्कम किंवा इनपुट, मी तर म्हणलं पहिले 3-6 महिने तुम्ही कन्सिडरच नका करू की काही होणार पण आपण मी म्हणतो की चला तुम्ही काउंटच करू नका, एक चॅलेंज म्हणून पकडा. करेक्ट. 50,000 गेले, 50,000 पेक्षा जास्त कमी इन्कम, तुमचा कमी इन्कम येत असेल तर कॅश फ्लो मायनसमध्ये. बरोबर. मग तुम्हाला ब्रेक इव्हन, पहिलं टार्गेट ब्रेक इव्हन, की बाबा खर्च बेस आणि बिझनेसचं पहिलं गोल पाहिजे ब्रेक इव्हन.
ब्रेक इव्हन म्हणजे नेमकं काय? ब्रेक इव्हन म्हणजे की यार जेवढा खर्च केला यार तेवढा तरी रिकवर झाला. सो 5 महिन्यामध्ये समजा 3 महिन्याचा आहे, तर 3 महिन्यामध्ये मला जेवढा काही खर्च केला असेल तो तेवढा रिकवर झाला पाहिजे, तो फर्स्ट टार्गेट असेल. हा म्हणजे की जेवढा खर्च झाला तेवढा खर्च निघाला म्हणजे ब्रेक इव्हन झाला. चला बाबा माझ्या खेळणं काय गेलं नाही, बिझनेसच्या इन्कमवर चालतोय. आता ब्रेक इव्हन मध्ये मला एक अजून समजून सांगा की ब्रेक इव्हन मध्ये मी कन्सिडर फक्त ते अमाऊंट करू जी मी बिझनेससाठी युटिलाइज करतोय, ती की मी जे सपोज जॉब करून आलो असेल तर त्या जॉबमध्ये माझी काही अर्निंग होती तर ती माझी सॅलरी पण त्याच्यामध्ये ऍड करायला पाहिजे ब्रेक इव्हन मध्ये. करू शकताय यू हॅव चॉईस. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही एम्प्लॉई सॅलरी असतील, स्वतःची पण सॅलरी पाहिजे. बरोबर. यू मस्ट काउंट. करेक्ट. कारण फुकट ते लोक काम करणार किंवा तुम्ही स्वतः तुमचं घर पण काही फुकट चालणार नाही. करेक्ट. तर ते यू शुड काउंट दॅट वन. बरोबर. बेसिक नेसेसिटी तुमचे जे काय असेल ते यू शुड काउंट दॅट वन. पण जर तुमचा बिझनेस म्हणजे जसं मी सांगितल्याप्रमाणे मगाशी तुम्ही जर फायनान्शियल प्लॅनिंग केलं असेल किंवा 6 महिने मी ह्या बिझनेससाठी काम करणार, देन इट्स ओके, यू कॅन एक्सक्लूड युअर. बट स्टाफ असेल, डीलर असेल, पार्टनर असतील, त्यांचं तुम्ही ते करायला पाहिजे. त्याच्यानंतर इमिडिएटली गोल तुमचं हे पाहिजे की यार 2x तरी करायचं. बरोबर. 2x म्हणजे 1 लाख लावले 1 लाखाचे 1 लाख तरी झाले पाहिजेत. 20 लावले 20चे 40 तरी झाले पाहिजेत. 2x होतं म्हणजे तुम्ही महिन्याला डबल करता. बिझनेसमध्ये 10 लाख लावून तुम्ही त्याचे 20 लाख करता किंवा 1 लाख रुपये लावून 2 लाख करता. म्हणजे असा कुठलाच मॉडेल नाही मार्केटमध्ये की तुम्ही मंथली ते 100% प्रॉफिटेबिलिटी देऊ शकते. म्हणजे स्टॉक मार्केट, रिअल इस्टेट मी सगळं स्वतः ट्राय केलेलं आहे, पण माझ्या बिझनेस सारखं रेव्हेन्यू देणारं मशीन काहीच नाही. मेहनत आहे, एफर्ट आहे, कोणाचंही काही काम नाही येते, अप अँड डाऊन राहतात, पण रिवॉर्ड पण तसे आहेत, हाय रिस्क हाय रिवॉर्ड. बरोबर. हे खूप महत्वाचं आहे. तर पहिली गोष्ट ह्या 2 गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजे. तुम्ही काही दुनियादारी करा, ब्रेक इव्हन आणि प्लस 2x झाला म्हणजे यू आर अर्निंग द मनी. करेक्ट. बरोबर. वेन यू थिंक यार अभि आता हा बिझनेस जर चांगला आहे, पहिली गोष्ट ही म्हणजे ब्रेक इव्हन आणि कॅश फ्लो. दुसरी गोष्ट मी बऱ्याच लोकांचं चुकी करतात हे मी ऑप्शन म्हणजे ऑब्झर्व केलं की बिझनेस हा प्रॉफिटेबल राहतो डे 1 पासून, तो पैसे कमवत असतो कन्सल्टिंग वगैरे, बट ह्याच्या पर्सनल काय राडा केलेला असतो. म्हणजे राडा म्हणजे पर्सनल काय हॅबिट असतील, शौक असतील, किंवा चुकीच्या वेळेस गाडी घेतली, घर घेतलं, याला पैसे दिले, त्याला पैसे दिले, आणि याच्यामुळे तो जी जसं मी बऱ्याच वेळा बोलतो की तुमचा बिझनेस इज युअर मनी मेकिंग मशीन. करेक्ट. तुम्ही काय करता मग तिथं काहीतरी सुराखप असतं, म्हणजे तिथलं पैसे काढता कुठेतरी टाकता. सुरुवातीच्या काळामध्ये हे खूप इम्पॉर्टंट आहे. सुरुवातीचा काळ म्हणजे किती काळ, म्हणजे किती पण मी तुम्हाला बरेच वेळा मी तर म्हणतो 3 वर्ष पाहिजे, पण आपण म्हणतो की इमिडिएटली स्टार्टिंग फ्रॉम डे बिझनेसचा पैसा बिझनेसमध्येच गेला पाहिजे. पण मग मला जर सपोज मला पर्सनल गोष्टीसाठी काही स्पेंड करायचं आहे, ठीक आहे ना, मग सुरुवातीच्या काळात मी तुम्हाला काय म्हणलं, सुरुवातीच्या काळात ब्रेक इव्हन आणि तुमचा कॅश फ्लो चांगला वाढला. मला जर वाटलं की यार मी ₹1,00,000 खर्च केले, 2,00,000 रुपये आले, वर्षी प्रॉफिट माझे ₹50,000 एक्स्ट्रा, त्याचं तुम्ही काही करा. तुम्हाला वाटलं की हे ह्याच्यातले लाखमधले 50 माझ्या मार्केटिंग टीम मध्ये जायला पाहिजेत, सपोज वॉट एव्हर, ते पैसे तुम्ही काढून दुसरा उद्योग करत असाल, तुमचा बिझनेस डाऊन येणार परत. बरोबर. तुम्हाला वाटलं की मग हे बजेट तुम्हाला इन्क्रिमेंटल स्केल करावं लागतं. आपण स्लोली बजेट वाढवू शकतो ऍडचं. जर आपलं ₹50,000 बजेट आहे तर पुढच्या महिन्यात आपण त्याचे 70 करू शकतो. बरोबर. जेणेकरून इन्कम 2चा 3 होईल, 70चे लाख करू शकतो, 3चा इन्कम 5 होईल. ते रिइन्व्हेस्ट करत राहायला पाहिजे. ओके. मग स्टॅबिलाइज करा, बिझनेस स्टॅबिलाइज करा, कॅश रिझर्व्ह बनवा, आणि त्याचबरोबर तुम्ही रिइन्व्हेस्ट करत राहा जोपर्यंत तुम्हाला वाटतं की आता बिझनेस थोडा स्टेबल आहे, तुमच्याकडे फंड्स आहेत थोडेफार, जेणेकरून काही एम्प्लॉई सॅलरी असेल, टूर असेल, कॉस्ट असेल, वर्षभर तुम्ही सांभाळू शकता. ते कॅश रिझर्व्ह क्रिएट करणं पण खूप जरुरी आहे. आणि जे काही तुम्ही टेक होम घेता, तुम्ही सपोज फाउंडर असाल, सीईओ असाल, टीम वॉट एव्हर मी असाल, जे तुमचे टेक होम आहे, तुम्हाला वाटलं की यार मी चल माझा ₹1,00,000 मी कमीत कमी ₹10,000 तरी मी डे 1 पासून तुम्ही तुमच्या स्वतःची सॅलरी पण फायनल केली पाहिजे. पण ती सॅलरी कशी डिसाईड करायची? तुम्हाला तेच बोलला ना की सुरुवातीला की तू बिझनेस मध्ये फीड करायचे. जर तुमचा बिझनेस ब्रेक इव्हन पर्यंत तुम्ही ठीक आहे काउंट नका करू, रिइन्व्हेस्ट करा, पण त्यानंतर तुम्ही व्हॉट एव्हर मी 5,000 कडे चालू करा, 10,000 कडे चालू करा, यू शुड पे टू युअर सेल्फ. करेक्ट. हे पहिलं करायला पाहिजे. बऱ्याच वेळा मी बघितलं की यार हे सगळं बिझनेस करतो पण स्वतःला काही शिल्लक राहत नाही. यू शुड स्टार्ट पेइंग टू युअर सेल्फ. थोडी अमाऊंट तरी सुरुवातीपासून चालू करायला पाहिजे, नाही तर बिझनेस करून काय होते. इम्पॉर्टंट दुसरा पॉईंट आहे. बरोबर. की तुम्ही बिझनेसचा पैसा बिझनेसला लावा. करेक्ट. तिसरा पॉईंट जो आहे ह्या सुरुवातीच्या काळामध्ये कस्टमरसाठी काय इम्पॉर्टंट आहे, म्हणजे तुमचं हे सुरुवातीचं बऱ्याच वेळा एक्सपेरिमेंट राहतं. बरोबर. कस्टमरची डिमांड काय, कस्टमरसाठी आपण आपलं प्रोडक्ट डेव्हलपमेंट कसं, म्हणजे याच्यामध्ये आपण बोलतो ना की बिझनेसमध्ये फेजेस असतात. तुम्ही राजीवचं बोलला मगाशी की स्ट्रगलिंग फेज, स्टेबिलिटी फेज, सक्सेस फेज. तो सुरुवातीच्या काळामध्ये बिझनेस काय करत असतो की प्रोडक्ट किंवा आयडिया तयार असल्यावरती तो कुठूनही कस्टमर ॲक्वायर करण्याचा प्रयत्न करत असतो. बरोबर. ती सिस्टम तुम्ही फिक्स केली की दुसरी सिस्टम राहते की तुम्ही प्रोडक्ट्स डेव्हलपमेंट करायला पाहिजे प्रॉपर पद्धतीने. तुम्हाला कस्टमरचा फीडबॅक मिळतो, मार्केटचा फीडबॅक मिळतो. मे बी कॅन यू क्रिएट मोर ऑफर्स, मोर प्रोडक्ट्स, क्रॉस सेलिंग, डाऊन सेलिंग, अप सेलिंग. मग तुम्हाला फोकस करायला पाहिजे रेव्हेन्यू मॅक्सिमायझर ऍक्टिव्हिटीज, की सेम कस्टमर
तुम्हाला अजून काय काय बिझनेस देऊ शकतो किंवा अपसेल डाऊन सेल क्रॉस सेल काय होऊ शकतं, म्हणजे तुम्हाला अगदी आपण म्हणतो ना फनल हा फंडा आहे बरोबर. तर ते प्रोडक्ट लाईन करायला पाहिजे. म्हणजे तुमच्याकडं ज्यावेळेस तुम्हाला मार्केटचा फीडबॅक मिळतो, फीडबॅक घेऊन त्या फीडबॅकवरती काम करायला पाहिजे. तुम्ही जर फीडबॅक जर घेतला नाही, तो पॉझिटिव्ह असो किंवा निगेटिव्ह असो तर इम्प्रूव्हमेंट करायचं, पॉझिटिव्ह असेल तर अजून वाढवायचं. बरोबर. कस्टमरकडून फीडबॅक आला पाहिजे. सुरुवातीच्या काळामध्ये हे खूप जरुरी, कारण हे सगळं चक्र बोलता नाही, मार्केटिंग आपण बोलतोय, बिझनेस वगैरे, सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या कस्टमरसाठी काय बेस्ट आहे, कस्टमरचे पेन पॉईंट, फ्रस्ट्रेशन, डिमांड, नीड, तुम्ही जर त्या कन्सिडर केल्या तर तुम्ही प्रोडक्ट तुमचे इम्प्रूव्ह करू शकता, ऑफर इम्प्रूव्ह करू शकता, अजून प्रोडक्ट लाईन आणू शकता, सेम मार्केटिंग बजेटमध्ये अजून रेव्हेन्यू वाढवू शकता. बरोबर. तर पहिलं म्हणतो 6 महिने वर्षभर हे खूप जरुरी आहे की तुमचं प्रोडक्ट मार्केट फिट आहे ना, हे थोडंसं टेस्ट व्हायला पाहिजे मार्केटमध्ये आणि ते इम्प्रूव्हाइज झालं पाहिजे. त्याचबरोबर सगळ्यात नंतरचा इश्यू येतो हे काम करत असताना सर्व्हिस. बऱ्याच वेळा लोक प्रोडक्ट विकतात पण सर्व्हिस मिळत नाही. पण सर्व्हिस नाही मिळत तर रिपीट बिझनेस नाही, रेफरल नाही, ग्रोथ नाही. तर आपल्याला कस्टमर सर्व्हिस पण खूप इम्पॉर्टंट आहे. कारण आपण जर कस्टमरला चांगली सर्व्हिस दिली तर माझ्या बिझनेस तरी 30 ते 40% बिझनेस हा त्याच्यामुळे येतो. रेफरल, रिपीट, बिकॉज ऑफ सेम कस्टमर, एक्झिस्टिंग कस्टमर, ही बाय एक्स अमाऊंट आणि ही बाय 2x अमाऊंट बिकॉज ऑफ कस्टमर डिलाइटमेंट. आता मी एक डिपार्टमेंट सेटअप केलेले आहे, कस्टमर डिलाइट एक्सपिरियन्स, म्हणजे कस्टमर एक्सपिरियन्स डिपार्टमेंट. हे आता सेटअप केले, म्हणजे मला वेळ लागला, अगदी 5 वर्ष लागले. मी काय लगेच बिझनेस चालू केलाच नाही, 5 वर्ष लागली. बट ह्याच्यामधून ही गोष्ट लागली की कस्टमर कीप युअर कस्टमर हॅपी. तो अजून 4 रेफरन्स देतो आणि तो 10,000चा प्रोडक्ट घेतो, तो लाखाचा पण तुम्हाला सेम कस्टमर बिझनेस देऊन जाईल. करेक्ट. तो म्हणजे रिटेन्शन आणि क्वालिटी मेंटेन करणं खूप जरुरी आहे. बरोबर. तो म्हणजे हे अजून दोन गोष्टी, म्हणजे कसं तुमचं प्रोडक्ट मार्केट फिट झाल्यानंतर त्याच्यानंतर कस्टमर सर्व्हिस आणि अजून काय काय डेव्हलप करू शकतो, हे गोष्टी महत्वाच्या आहेत. त्याचबरोबर स्टार्टअपमध्ये त्यानंतर बिझनेस हा काय एकट्याचा गेम नाही. बरोबर. यू हॅव टू फाइंड आउट द टीम मेंबर्स. करेक्ट. टीम मेंबर तुम्हाला हायर म्हणा किंवा योग्य वेळी तुम्ही टीम मेंबरला हायर केलं पाहिजे. तर बऱ्याच वेळा मी बघितलं की बऱ्याच लोकांचा बिझनेस 0 असतो 10 लोकांची टीम बसलेली असते, ते पण चुकीचं आहे. करेक्ट. सुरुवातीला तुम्ही मिनिमम टीम मध्ये चालू करा, म्हणजे अगदी स्वतः आणि 1-2 टीम मेंबर सेल्समध्ये असेल, सेल्समध्ये असेल, मार्केटिंगमध्ये असेल, ऑपरेशन 3-4 लोक तुम्ही चालू करू शकता. बरेच छोटे मोठे बिझनेस होणार. पहिले तर 6 महिने मी एकटाच करत होतो काम पूर्णपणे, सेल्स बिझनेस किती तेवढा छोटा बिझनेस. पण ह्या गोष्टी तुम्हाला माहित पाहिजेत. बरोबर. तुम्हाला जर गोष्टी माहित असतील की हाऊ डू यू सर्व्हिस, हाऊ डू यू मार्केट, हाऊ डू यू सेल, तर तुम्ही तुमच्या टीमला ट्रेन करू शकता. बरोबर. म्हणजे या 4 गोष्टी स्टार्टअपच्या फेजमध्ये तुम्हाला मी रिपीट करतो परत. जर स्टॅटिस्टिक तुम्ही स्वतः ऐकलं असेल, मी फक्त रिपीट करतो. जर फोर्ब्स सर्वे असेल याचा, तर पहिल्या 1 वर्षामध्ये 60 ते 70% बिझनेसच बंद करतो. राहिलेले पुढच्या 1 वर्षात आणि राहिलेले पुढच्या 3 वर्षात. तर ही रियालिटी आहे बिकॉज ऑफ नॉट हॅव्हिंग सिस्टम. करेक्ट. वन ऑफ माय मेंटर ब्लेअर सिंगर, त्यांनी काय बोललेलं की 4 गोष्टी तुम्हाला सांगतो. कुठलाही बिझनेस असू द्या, अगदी तुम्ही स्वतःचं प्रोडक्ट विकताय किंवा दुसऱ्याचं प्रोडक्ट विकताय किंवा सर्व्हिस कन्सल्टिंग वाटेवर मे बी काय असेल, पहिली गोष्ट तुम्हाला स्वतःला मास्टर करायला पाहिजे हाऊ टू मार्केट. करेक्ट. दुसरी गोष्ट हाऊ टू सेल, हाऊ टू मार्केट, हाऊ टू सेल, आणि तिसरं हाऊ टू बिल्ड द टीम. करेक्ट. आणि ट्रेन युअर टीम हाऊ टू सेल अँड मार्केट. ट्रेन युअर टीम हाऊ टू सेल अँड हाऊ टू मार्केट. करेक्ट. कारण तुम्हाला आर्मी तुम्ही एकटा बिझनेस करू शकत नाही लॉंग टर्म मध्ये. मोठा बिझनेस म्हणता एकटा. बरेच लोक आपल्याकडे, मी तुम्हाला मराठीत पॉडकास्ट करतोय, मी तुम्हाला खोटं सांगत नाही, मी नाव घेत नाही ब्रँडचं. तो अक्षरशः ओनर, ते आपल्याकडे बराच स्टाफ हा बाहेरच्या देशातून येतो किंवा बाहेरच्या देशातून नाही, बाहेरच्या स्टेटमधून येतो. काही लोक स्पेशल ते लोक मेहनतीने काम करतात. आपल्या लोकांकडे पेशन्स नाहीत. आपल्याकडे बघा तुम्ही, म्हणजे अगदी हा पॉडकास्ट तुम्ही बघा, आपल्याकडं बऱ्याच स्टाफ मध्ये पेशन्स नाहीत. ते मार्केटचे लगेच पंगा घेतात. बरोबर. आपल्याकडे लोक कोण आहेत बाहेरच्या म्हणजे पारप्रांतीय आहेत प्रत्येक ठिकाणी तुम्ही बघा, पण ते लोक कामासाठी असतात. बरोबर. जेन्युइन असतात. हा एक प्रॉब्लेम आपल्याकडे आहे. बरोबर. म्हणजे नवीन कोणी जर जॉब बघत असेल ना, त्या लोकांमध्ये ते लगेच त्या ठिकाणी थोडंसं मला वाटतं की तो एक प्रॉब्लेम आहे आपल्याकडे. अजून एक स्टाफचा प्रॉब्लेम, मराठी लोकांचा, मराठी बिझनेस मध्ये स्टाफचा प्रॉब्लेम खूप आहे. मी एवढे लोक बाहेरून आपण का बोलवतो, बरेच लोक, हे लोक आली, हे लोक नाही आली, माझा बिझनेस होताच. आता माझा बिझनेस आहे पशुखाद्याचा, साहेब आम्ही युपीवर लोकांना हमाल लोक बोलवतो. इथे लोक कामच करत नाही. आणि आपण परत म्हणतो परपर्यंत त्यांना कशाला बोलवले. मग हे पण माइंडसेट जरुरी आहे ना. करेक्ट. तर इथे मला असं वाटतं की टीम बिल्डिंग खूप इम्पॉर्टंट आहे. विन 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 टीमला ट्रेन करणं. आणि मला वाटतं की ह्या 3 गोष्टी झाल्यावरती
एक सगळ्यात मोठी इनव्हिजिबल गोष्ट आहे. मला वाटतं आपले व्ह्यूवर सगळे पॉडकास्ट बेडकास्ट सगळं मोटिवेशनची काही कमी नाहीये, पण एक प्रॅक्टिकल गोष्ट आहे. दॅट इज कॉल्ड हाऊ टू कीप युअर सेल्फ अँड युअर टीम मोटिवेटेड. म्हणजे स्वतःला आणि टीमला मोटिवेटेड, इन्स्पायर कसं ठेवायचं चॅलेंजिंग टाइम मध्ये, ते एक स्किल इम्पॉर्टंट आहे. बरेच लोक एखादा महिना खालीवर गेला की डिप्रेशन जातात, सेल्स कॉल नाही झाला, डील कॉल नाही झाला. मग ते मॉरल आणि ते बिल्ड करणं, कॅरेक्टर बिल्ड करणं खूप जरुरी आहे. म्हणजे स्वतःवरती काम करणं खूप जरुरी आहे. तर मी जर बोललो तर आय एम कमिंग फ्रॉम हंबल बॅकग्राऊंड, बट तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कोचेसचे नाव सांगितलं माझे, हे पर्सनल डेव्हलपमेंट, मार्केटिंग डेव्हलपमेंट, माइंडसेट डेव्हलपमेंट, हे कॅश फ्लो, हे स्किल एक्वायर केले. बरोबर. ज्यावेळेस तुमच्याकडे स्किल असतो, अवेअरनेस असतो, त्यावेळेस तुम्ही कॉन्फिडेंटली काम करता. ज्यावेळेस तुमच्याकडे अवेअरनेस नसतो त्यावेळेस तुम्ही अंधारामध्ये शूट करण्याचा प्रयत्न करता आणि त्यावेळेस भीती वाटते. ज्यावेळेस तुम्हाला अवेअरनेस आहे की ह्या गोष्टी व्हायला पाहिजे त्यावेळेस तुम्ही कॉन्फिडेंटली काम करता. बरोबर. तर मला वाटतं स्टार्टअप कुठलाही बिझनेस ओनर ह्या गोष्टी त्यांनी दे शुड फोकस ऑन दिस पार्ट. मी फिरत रिपीट करतो, हाऊ टू मार्केट, डिजिटल मार्केटचा अँगल बघितला आपण त्याच्यामध्ये आहे. बरोबर. हाऊ टू सेल, बऱ्याच लोकांना कस्टमर सेलिंगच करता येत नाही. त्याला सेलिंग इज अ डिझाईन नंबर 1 स्किल. करेक्ट. यू शुड सेल युअर सेल्फ. करेक्ट. नंबर 1 स्किल इज अ सेलिंग. मार्केटिंग नंतर आणि टीम बिल्डिंग. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे खाली सांगितल्याप्रमाणे हाऊ टू कीप युअर सेल्फ अँड युअर टीम मोटिवेटेड. मला वाटतं ह्या गोष्टी जर काळजी घेतली तर तुम्ही वळून बघू शकत नाही. मी तुम्हाला स्वतःचं एक्झाम्पल सांगतो. जॉब सोडल्यानंतर 6 महिन्यात माझ्याकडे बघतो छोटासा बॅलन्स होता. अनसर्टनली वाटायचे मला, मी परत बघतो की जॉब जॉईन करू का परत, लोक चांगला जॉब सोडला असं मला वाटायचं. बट ह्या काही गोष्टीवरती काम केल्यामुळं, योग्य मेंटरशिप असल्यामुळं वळून नाही बघितलं. बरोबर. मला वाटतं ह्या गोष्टीची जर काळजी घेतली तर बिझनेस कुणीही कितीही मोठा करू शकतो. करेक्ट. खूप छान पॉईंट्स तुम्ही लिहून घेतलेत. मला असं वाटतं हा माझ्यासाठी पण खूप चांगला मास्टर क्लास असणार आहे, कारण मी पण आता त्याच फेजमधून चाललो आहे. मी पण सध्या टीम वगैरे बिल्ड करतो आहे. तुम्ही आत्ता ज्या पॉईंट सांगितल्या, कॅश फ्लो, ब्रेक इव्हन, त्याच्यानंतर कस्टमर रिक्वायरमेंट, कस्टमर सर्व्हिस, क्वालिटी, त्यासोबत ज्या 4 पॉईंट तुम्ही सांगितले मला त्याच्यावरती थोडंसं डिस्कस करायचं आहे. मार्केट, सेल, टीम अँड ट्रेन युअर टीम टू सेल इन द मार्केट. हे खूप महत्त्वाचं आहे. बरोबर. मार्केटवरती आपण बोललो की कशा प्रकारे मार्केटिंग करायची. थोडंसं मला सेल्सवरती थोडंसं तुम्ही लाईट टाका की सेल म्हणजे नेमकं काय. सपोज मला जर सेल्समध्ये परफेक्ट व्हायचं असेल तर मला काय स्किल्स ॲक्वायर करायला पाहिजेत आणि सेल्स कुठून स्टार्ट झालं पाहिजे. हे बघा, सेल्स हा खूप सोपाही विषय आहे आणि खूप कॉम्प्लेक्स पण विषय आहे. बरोबर. बट हा जो माणूस या सेल्समध्ये हात घालतो तोच जास्त पैसे कमवतो. बरोबर. ते बिझनेस ओनर असून तर टीम मेंबर असो. करेक्ट. बरोबर. तर सेल इज, मला असं वाटतं की बऱ्याच लोकांनी सेल्समध्ये कॉम्प्लेक्स गोष्टी केलेल्या आहेत. आम्हाला एकच फिलॉसॉफी कळली की सेल्स इक्वल टू सर्व्हिस. तुम्ही सेल करताना जर कस्टमर जर तुम्ही आपलं प्रोडक्ट बाजूला ठेवा. तर आम्ही सेलिंगमध्ये बऱ्याच वेळा बोलतो की डोंट ट्राय टू सेल ड्रिल मशीन, सेल द होल. डोंट ट्राय टू सेल फीचर, सेल द बेनिफिट्स. करेक्ट. म्हणजे आपल्या सर्व्हिसमुळं किंवा प्रोडक्टमुळं कस्टमरचे फायदे काय होणार आहेत, प्रॉब्लेम काय सॉल्व्ह होणार आहे, याच्यावरती जर आपण फोकस केला तर कस्टमर लगेच कनेक्ट करतो. हे लक्षात घ्या. सपोज मी जर तुमच्या समोर, सपोज मी सेल्स कॉलला बसलोय फॉर एक्झाम्पल, आणि मी माझंच रंगवत बसलो की आम्ही आमका ब्रँड, तमका ब्रँड, मी इथून आलो तिथून आलो, तुम्हाला याच्यात इंटरेस्ट नाहीये. बरोबर. तुम्ही काहीतरी फ्रस्ट्रेशन घेऊन आलेला असता, तुम्ही काहीतरी डिमांड घेऊन आलेला असता, तुमच्या डोक्यात काहीतरी कस्टमरला की मी असो किंवा तुम्ही असू द्या, कस्टमर कुणी काय विचार करतो, याच्यामध्ये माझा फायदा काय. बरोबर. माझा प्रॉब्लेम काय सॉल्व्ह होणार आहे. करेक्ट. आपण इंग्लिशमध्ये बोलतो त्याला WIIFM, म्हणजे व्हॉट्स इन इट फॉर मी. हे जर कस्टमरला कनेक्ट झालं तर तुम्हाला तो एंटरटेन करणार, बरोबर, तो इग्नोर करणार तुम्हाला. डील तर लांबचा विषय. तर सेल्समध्ये भरपूर प्रकार आहेत. तुमच्या आता आपण डिजिटल मार्केटिंग संदर्भात बोलतोय, तर अगदी माझ्याकडे काही ई कॉमर्सचे लोक आहेत, ते कस्टमरचे कधी डील करत नाही, तरी पण 5 लाख 10 लाखाचे सेल घेतात, 50 लाखाचे, कोटीचे पण सेल घेतात. कसं? ऑटोमॅटेड सेलिंग. सेलिंगचे भरपूर प्रकार आहेत. इन पर्सन सेलिंग, वन टू मेनी सेलिंग, काउंटर सेलिंग, त्याच्यानंतर ई कॉमर्स सेलिंग. सेलिंगचे भरपूर प्रकार आहेत. मग ते तुम्ही कुठल्या बिझनेसमध्ये त्याच्यावरती डिपेंड करतो. ई कॉमर्समध्ये असेल तर वेबसाईट, म्हणजे सेल्स पर्सन इन वेब. तर तुम्ही जर फॉर एक्झाम्पल चॅट करून किंवा व्हॉट्सअपवरती बरेच लोक क्लोज करतात, सेल्स पर्सन इन कॉपी, सेल्स कॉपी, ते पण ऍक्च्युअली कॉपीच आहे ना, सेल्स कॉपी आहे. किंवा त्यावेळी तुम्ही टेलिफोनिक सेल आहे, फोन सेल आहे, ऑफलाईन सेल आहे, 1-to-1 सेल आहे. सेलचे भरपूर प्रकार आहेत. बट मी सगळ्यांना कव्हर करून माझा एक्सपिरियन्स, छोटासा एक्सपिरियन्स शेअर करतो. मी असं म्हणत नाही की मे बी आपले काही व्ह्यूवर आपल्यापेक्षा ग्रेट सेल्स पर्सन असतील. नक्कीच. तर मला असं वाटतं की कस्टमरला पहिलं नजरेत ठेवा, कस्टमरचा पेन, फ्रस्ट्रेशन समजून घ्या, त्याच्याशी तुमचं प्रोडक्ट मॅच करा,
अंडरस्टँड प्रोडक्ट मार्केट फिट व्हायला पाहिजे. करेक्ट. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सेल करत असताना तुमची एक सेल्फ इमेज असते. ती सेल्फ इमेज जो मागचा पॉईंट तुम्हाला बोललो मी, पर्सनल डेव्हलपमेंट, त्याच्यामधून ते येते. कन्व्हिक्शन तुमचं, बरोबर, तुमचं कन्व्हिक्शन तुमच्या प्रोडक्टमध्ये पाहिजे, तुम्ही स्वतः कॉन्फिडंट पाहिजे, ते खूप जरुरी आहे. हो, ते जर कन्व्हिक्शन असेल तर समोरच्या कस्टमरला तुम्हाला सांगायची गरज पडत नाही, बरोबर, प्रोडक्ट रंगवायची गरज पडत नाही. दॅट इज कॉल्ड सबकॉन्शियस सेलिंग. समोरचा क्लायंट आता खूप हुशार आहे, खूप स्मार्ट आहे, ते लगेच पिकअप करतात. करेक्ट. यू नो टू टेल एनिथिंग दे. बरोबर. त्याच्यावरती काम करणं जरुरी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं मला असं वाटतं की सेल्स स्किल सगळ्यांनाच काय जन्मता नाही, सेल्स पर्सन झालेलं नाही. तर याच्यावरती ट्रेनिंग घेणं, प्रॅक्टिस करणं. मी तर म्हणतो जर एखाद्याला स्टार्टअप बिझनेस करायचा असेल ना, त्याने नोकरी करावं 4-5 वर्ष कुठे, आणि मग बिझनेस करावं. लक्षात घ्या, ह्याच्यातून काय कळतो, बिझनेस कळतो, सेल्स कळतो, सगळं. मी जसं 10 वर्ष जॉब म्हणजे अगदी सगळ्यात बेस्ट पर्याय हा आहे ऍक्च्युली. मी 5-10 वर्ष तरी नोकरी चांगल्या ठिकाणी करायलाच पाहिजे. लक्षात घ्या, तुम्हाला सगळा बिझनेस कळतो, फंक्शन कळतो. तर सेल्स ह्या 3-4 गोष्टी तुम्ही लक्षात जर घेतल्या सेल्समध्ये सगळ्यात बेस्ट आहे. त्याचबरोबर सेल्स मला असं वाटतं की स्वतःही ट्रेनिंग घ्यायला पाहिजे, टीमला पण ट्रेन करायला पाहिजे. बऱ्याच वेळा मी ऑब्झर्व केलं की आपण टीम मेंबर हायर करतो, त्यांना एक्सपिरियन्स चांगला असतो, नाही असं नाही, बट आपल्या प्रोडक्टचं नॉलेज सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही तुमच्या प्रोडक्टचं नॉलेज जबरदस्त घेतलं पाहिजे. जरी टीम मेंबर तुमच्याकडे असेल किंवा तुम्ही स्वतः करा, जबरदस्त नॉलेज तुमच्या प्रोडक्टचं तुम्हाला पाहिजे. त्याचबरोबर कस्टमरची रिक्वायरमेंट आणि कस्टमरचं पेन अँड फ्रस्ट्रेशन खूप जरुरी आहे. ज्यावेळेस तुम्ही तुमचं प्रोडक्ट प्लग करता, मला नाही वाटत की काही जास्त हार्ड सेलिंग आणि कोल्ड सेलिंग आणि जास्त हे करायची गरज पडते. ते तुमचा प्लग झाला तर ते होऊन जातं. त्याचबरोबर सेल्समध्ये किंवा आता मी सपोज सोशल मीडिया ॲड रन करतो आम्ही स्वतः, तर स्वतःचं प्रमोशन करत असताना सगळ्यात महत्त्वाचा एक विषय येतो की ऑफर. तुमची ऑफर जबरदस्त पाहिजे, बरोबर, की जे कस्टमरने डिनाय नाही केली पाहिजे. म्हणजे आम्ही याच्यामध्ये ऑफर मेकिंग मास्टर क्लास म्हणजे ऑफर क्रिएशन खूप जबरदस्त पाहिजे. तुम्ही जर मगाशी आपण बोललो की डिजिटल मार्केटिंग करायला पाहिजे. इफ युअर ऑफर सक्स, युअर मार्केटिंग सक्स. म्हणजे तुमचे जर ऑफर जबरदस्त नसेल तर फेसबुक, इंस्टाग्राम पण काही नाही करू शकत. बरोबर. ते काय तुमचं फक्त मीडियम आहे लोकांपर्यंत पोहोचवायचं. बरोबर. तो ऑफर जबरदस्त पाहिजे. त्याचबरोबर तुम्हाला सेल्समध्ये काही गोष्टी, काही लोकांचे बरेच लोक त्याचे यार ह्या कस्टमरला पैसे नसतील, मग कस्टमर बोलतात नसतील पैसे त्याच्याकडे, आपण हार मानतो लगेच. बरं, म्हणजे दिस इज कॉल्ड ऑब्जेक्शन हँडलिंग. करेक्ट. तुम्हाला ऑब्जेक्शन हँडलिंग चांगल्या पद्धतीने आलं पाहिजे. त्याचबरोबर सेल्समध्ये आपण म्हणतो की सेल्स बाय डिझाईन, सेल्सची क्लिअर प्रोसेस पाहिजे. यू हॅव टू डिझाईन द प्रोसेस. सेल्स इज बाय डिझाईन. बिफोर दे विजिट, आफ्टर दे विजिट, ड्युरिंग सेल्स प्रेझेंटेशन, इन पर्सन, वॉट एव्हर मी, तुमच्याकडे सिस्टम पाहिजे. त्याचबरोबर सेल्समध्ये बऱ्याच वेळा बघितलं की लोक फॉलोअपच करत नाहीत. मी म्हणतो मनी इन फॉलोअप. पैसा जो फॉलोअप मध्ये आहे. बरोबर. काही लोक इमिडिएटली बाय करतात, काही लोक 7 दिवसानंतर बाय करतात, काही लोक 3 महिन्यानंतर बाय करतात, काही लोक वर्षानंतर बाय करतात. तुमची जबरदस्त पोस्ट म्हणजे दिस इज कॉल्ड फॉलोअप फनल. तुमच्याकडं जबरदस्त फॉलोअप सिस्टम पाहिजे. बरेच लोक यार यांनी बाय नाही केला आपला कस्टमर नाही, ते लगेच रिलेशन तोडतात. आणि सेल्स इज ऑल अबाउट रिलेशनशिप बिल्डिंग. करेक्ट. कस्टमरशी तुम्ही रिलेशनशिप बिल्ड केली पाहिजे. मग तुम्हाला जे परत डिजिटल मार्केटिंग वरती येतो, जेणेकरून तुम्ही रेग्युलरली काहीतरी कस्टमरचे रिव्ह्यू असतील, व्हॅलिडेटेड कॉन्टेंट असतील, व्हिडिओ असतील, हे कस्टमरला व्हॉट्सअपच्या मीडियममधून डायरेक्ट मीडिया म्हणजे डायरेक्ट पुढे व्हॉट्सअप ग्रुप तुम्ही बनवले, वॉट एव्हर मे बी, कस्टमरच्या टचमध्ये तुम्ही नेहमी पाहिजे. बरोबर. कारण कॉम्पिटिशन इज टू मच नाव. तुम्ही सतत कस्टमरच्या टचमध्ये पाहिजे. म्हणजे मी तर म्हणतो फॉलोअप सिस्टम अशी पाहिजे की अंटिल दे बाय, डाय ऑर अनसबस्क्राईब. लोक तरी ह्याला काय वाटेल, फॉलोअप कसा करू, म्हणजे लोक स्वतःच काहीतरी त्यांना लाज वाटते फॉलोअप करायची, स्वतःच निगेटिव्ह माइंडसेट करून. हा, कशाला फॉलोअप करायचे, तू काय बोल. अरे नाही, याच्यामध्ये बिझनेस मध्ये जर आला तुम्ही तर बेशरम लोक काय म्हणतील हे बाजूलाच ठेवलं पाहिजे. कारण तुम्हाला सांगितलं मी स्टार्टअप मध्ये किंवा मागाशी, जर कॅश फ्लो आहे तर बिझनेस आहे. करेक्ट. लक्षात घ्या. तर मला वाटतं की तुमच्याकडं प्रोडक्ट मार्केट फिट, ऑब्जेक्शन हँडलिंग, सेल्स स्किल, माइंडसेट डेव्हलपमेंट, प्रॅक्टिस करणं, त्याचबरोबर योग्य सल्ला घेणं, अनालिसिस करणं, पोस्टमॉर्टम करणं, फॉलोअप सिस्टम असणं, डिजिटल मीडियाचा सहारा घेणं, तुमच्याकडे प्रॉपर सेल्स प्रोसेस डिझाईन पाहिजे. ही सिस्टम तुमची इंटरनल पाहिजे. म्हणजे तुम्ही डेव्हलप करायला पाहिजे, समजून घ्यायला पाहिजे. मार्केटिंग तुम्ही करून पण घेऊ शकता, पण सेल्स असेल तर बिझनेस आहे ना बॉस. बरोबर. तर मला वाटतं पूर्ण फोकस त्याच्यावरती पाहिजे. प्रोडक्ट डेव्हलपमेंट झाल्यावरती डेडिकेटेड डिपार्टमेंट. त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कस्टमर सर्व्हिस इज अ पार्ट ऑफ द सेल्स ओनली. करेक्ट.
करेक्ट. मार्केटिंग तुम्ही दुसरीकडून करून घेऊ शकता, बट सेल्स आपलं इन हाऊस पाहिजे. सेल्सची सिस्टीम पूर्णपणे इन हाऊस पाहिजे. तुम्हाला माहितीच पाहिजे. बरोबर. आणि सेल्स मधून पैसा येणार, रेव्हेन्यू तिथून. पैसा आणणं म्हणजे काय, सेल्स तुमचं कामच पैसा आणणं, रेव्हेन्यू आणणं. करेक्ट. तुम्ही सेल्स बद्दल सांगताना ना एक खूप इंटरेस्टिंग पॉईंट सांगितला की हाऊ टू मास्टर ऑफर. ठीक आहे, त्याच्याबद्दल थोडं सांगा की सपोज आज जर कुणी व्ह्युअर असेल, त्यांना काहीतरी ऑफर रन करायची आहे, कस्टमरचा माइंडसेट कसा असतो, कशा प्रकारे ऑफर रन करायला पाहिजे आणि कशी अशी ऑफर दिली पाहिजे की समोरचा जो आपला कस्टमर आहे त्यानं म्हणजे त्याला डिनाय नाही करता आलं पाहिजे. ओके, तर आपण असं समजू की कोणीतरी अगदी एबीसीडी मधून चालू करतो आणि तो कसं करणार. बरोबर. तर मी फक्त डॉट कनेक्ट करणार प्रिव्हियस पॉइंट्स. ऑफर करतो म्हणजे आपण काय करतो, कस्टमरचा काहीतरी प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. करेक्ट. डिमांड फुलफिल करतो. करेक्ट. तुमचा जर स्टडी प्रॉपर असेल कस्टमरच्या डिमांड संदर्भात, फ्रस्ट्रेशन संदर्भात आणि त्याच्या इश्यू संदर्भात, तुमची ऑफर बनवताना ते पॉइंट त्याच्यामध्ये ऍड्रेस झाले पाहिजेत. लक्षात घ्या, मेसेजिंग तुमची मेसेजिंग तशी पाहिजे तर ते कस्टमरला टच होतात. लक्षात घ्या. मग तुम्ही ते काही प्रमोट करा, हेल्थ अँड वेलनेस असेल, एनी प्रोडक्ट, जर आपल्याला त्या 2-3-4 गोष्टी जर माहीत असतील, कस्टमरला बऱ्याच वेळा प्रॉब्लेम असतो बट ही डोंट नो द रूट कॉज. करेक्ट. मग आपल्याला आपल्या डोक्यातनं निघून कस्टमरच्या डोक्यात जायला लागतं, त्याच्या डोक्यात काय चाललंय. तर ऑफर बनवताना ते पॉईंट पाहिजेत. मग तुमच्या ऑफर द्यायचे भरपूर प्रोसेस आहेत. तुम्ही जर आता मी बघितलं फॉर एक्झाम्पल, आता इथे कुठे जर मी आता ऑन द वे आलो, तुम्ही बघा सपोज कुठलं एखादं सलून आहे, तिथं पण ऑफर लावलेली असते की बाय वन गेट वन कॉम्बो ऑफर. तुम्ही जर फॉर एक्झाम्पल मेकअप केला तर नेल आर्ट फ्री. लक्षात घ्या, ही ऑफर म्हणजे काय रॉकेट सायन्स नाही. बऱ्याच वेळा सोबत मी आता होर्डिंग बघितलं त्याने रिअल इस्टेट वाले की ते काहीतरी जीएसटी आम्ही जीएसटी लावणार नाही आम्ही. बरोबर. नो इमॅटिक पाहिजे. हा, तो काही तर ऑफर मध्ये काही मॅटर तुम्ही सांगतो की पहिली गोष्ट हे पॉईंट्स कव्हर झाले पाहिजे. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे लिमिटर पाहिजे. लिमिटर म्हणजे लिमिटर इन द सेन्स, तुम्ही बऱ्याच वेळा होतं की एवढेच पीस राहिले, एवढीच क्वांटिटी राहिली. पहिल्या लोकांना तुम्ही प्रत्येक ठिकाणी बघितलं असेल, बरोबर का नाही. स्टॉक इज रनिंग आउट ऑफ. अगदी तुम्ही अमेझॉनला जा, ई कॉमर्सला, की फक्त 5 स्टॉक राहिले, बरेच भरपूर स्टॉक असतो, पण यू हॅव टू शो दॅट. तोपर्यंत कस्टमर बाय करत नाही. ते म्हणते चाललंय चालू त्या बघू नंतर घेऊ. राईट. काही लोक असतात तर मग, आणि जेन्युइनली यू हॅव टू गिव्ह इन्सेंटिव्ह. दे डोंट बाय, दे पे मोर. लक्षात घ्या. तर याच्यामध्ये प्रत्येक बिझनेसमध्ये प्रत्येक ठिकाणी आपण ऑफर, तुम्ही हे लक्षात घ्या, सोडून द्या. मी सपोज आपले व्ह्युअर जर असतील किंवा तुम्ही स्वतः किंवा मी, तर आपण तुम्ही हे पहिलं बघा की तुम्ही प्रोडक्ट बाय करताना फक्त मागच्या 3 महिन्यात तुम्ही काय काय प्रोडक्ट बाय केले हे बघा, आणि कुठल्या रिझनमुळे बाय केले हे पण बघा. लक्षात घ्या, तुम्हाला लगेच कळेल की ह्या सगळ्या ऑफर होत्या यार, म्हणून ती लेन्स तुम्ही घातली पाहिजे. आपण घेत नाही, आपण आंधळा बरोबर असतो, दिसलं बाय केलं असं होत नाही, पण आपण काहीतरी कन्सिडर केलेलं असतं. बरोबर. आणि मला वाटतं की तुम्ही जर हे ऑफर बनवताना सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला जर स्ट्रगल करायचं नसेल कोणालाही, तर तुमच्याकडे रोल मॉडेल पाहिजेत. 3 ते 4 मार्केटमध्ये टॉप ब्रँड्स, कंपनीज, इन्फ्लुएन्सर, त्यांचा रिसर्च तुम्हाला करता आला पाहिजे. तुम्हाला 0 मधून काम करायची गरज नाही. आम्ही त्याला म्हणतो ऑफर हॅकिंग, फनल हॅकिंग, म्हणजे डिजिटलमध्ये स्ट्रॅटेजी बनवताना की मार्केटमध्ये तुम्ही जर 0 मधून चालू करणार, मग तुम्हाला 1 महिना लागेल, 2 महिना लागेल, 3 महिना लागेल, 6 महिने लागेल, काहीच माहित नाही. लक्षात घ्या. बट ज्यावेळेस तुम्ही प्रॉपर पद्धतीने रिसर्च करता, त्यावेळेस तुमच्या लक्षात हे येतं की यार मार्केटमध्ये हे 3 ब्रँड आहेत, त्यांच्या फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट एव्हर एनी चॅनल, ह्या ॲड चालू आहे, त्याच्यामध्ये हे प्रोडक्टचं प्रमोशन चालू आहे. This is the follow-up process, this is the sell process, this is the pricing, this is how exactly they are selling. That is called modeling. बरेच लोक, मी जे अगदी तुम्हाला मी खोटं सांगत नाही, माझेच काही स्टुडंट असतील, त्यांनी डायरेक्ट साहेब कॉपी पेस्ट केलं. तो कॉपी पेस्ट नाही करायचं, म्हणजे अगदी रिप्लिकेट नाही. बट तुम्हाला तुमचा फ्लेवर असेल, तुमची स्पेशालिटी असेल, तुमचा युनिकनेस असेल, मॉडेलिंग करा. दिस इज कॉल्ड मॉडेलिंग मेथड. ऑफर हॅकिंग म्हणजे तुम्ही डायरेक्टली डुप्लिकेट करता, त्यावेळी तुमचं लय दिवस चालत नाही. लोकांना सेम तो काहीतरी सेम देतोय. तर हे केलं पाहिजे. हे तुम्ही अगदी, तुम्ही जर आता तुम्ही जर बरेच लोक आता युट्यूबला बघतात, त्यांना बऱ्याच ऍड येतील मध्ये, इकडून तिकडे कोण असतात, त्या ऍडवरती क्लिक करा. तुम्ही स्वतः त्या प्रोसेसमधून जा. गरज पडली तुमच्या कॉम्पिटिटरचे 2-3 प्रोडक्ट बाय करा. त्या जर्नीतून जा. मला वाटतं ह्याच्यापेक्षा बेटर लर्निंग काहीच राहणार नाही. गरज पडली प्रोडक्ट विकत घ्या, समजून घ्या प्रोसेस, अँड दॅन ट्राय टू रिप्लिकेट इन युअर बिझनेस इथिकली. करेक्ट. मला वाटतं हे खूप इम्पॉर्टंट आहे. मी काय बोलतो किंवा मला वाटतं आपले व्ह्युअर कुठलाही बिझनेसमध्ये असतो, मी जर ही प्रोसेस सांगितली,
तर फेसबुक ॲड लायब्ररी म्हणून टूल आहेत, गुगलवरती बरेच टूल आहेत. इफ दे गो देमसेल्फ, ते स्वतः त्या प्रोसेसमधून गेले, ह्याच्यासारखं लर्निंग काहीच राहणार नाही. आणि हे 3-4 लोकांचं तुम्ही मॉडेलिंग केलं, आयडिया केलं, तुम्हाला आयडिया येते की यार दिस इज द कॉमन पॅटर्न, दिस इज द लाईक मे बी प्राइसिंग पॅटर्न असेल, कलर कॉम्बिनेशन पॅटर्न असेल, वेबसाईट पॅटर्न असेल, सेलिंग पॅटर्न असेल, फॉलोअप पॅटर्न असेल, तुम्हाला ते कॉमन लगेच गोष्टी कळतात. आणि यू कॅन स्टार्ट मॉडेलिंग देम, आणि तुम्ही अगदी तुमची 80% पेक्षा जास्त जर्नी शॉर्ट करू शकता. करेक्ट. म्हणजे माझ्या अगदी तुम्हाला वाटलं की यार त्यांनी 3 वर्ष लावली, तुम्ही 3 महिन्यात करू शकता. दॅट इज फास्ट वे. आणि ते लर्न करायला पाहिजे. मी तो तुम्हाला व्हर्बली सांगतोय, बट दिस इज द डीप लर्निंग ऍक्च्युअली. तुम्ही जर हे प्रॉपर केलं तर कुठलंही काही प्रोडक्ट तुम्हाला नवीन लॉन्च करायचं असेल, तुम्ही अगदी फास्ट ट्रॅकवरती करू शकता. आता सगळं इझिली झालंय, फिंगरप्रिंट. बरोबर, ग्रेट. म्हणजे जर तुम्हाला सक्सेसफुल व्हायचं असेल तर एखादी सक्सेस स्टोरी जी आहे ते सक्सेस स्टोरी स्टडी करा, तिथून शिका, आणि त्यासारख्या गोष्टी कॉपी नका करू, बट त्याच्यामध्ये काहीतरी मॉडिफिकेशन करून, तुमचा पर्सनल टच देऊन, तुमच्या काही पर्सनल एक्स्ट्रा फीचर्स ॲड करून त्याला रिप्लिकेट करू शकता किंवा त्याला मॉडिफाय करून लॉन्च करू शकता. युनिकनेस, तुम्ही तुमचा युनिकनेस. अगदी आपल्याला हे कळलं पाहिजे की मार्केटमध्ये तुम्ही जर सगळं झिरोतून करत असाल, तुम्हाला वेळ लागणार. बरोबर. मार्केटमध्ये यू हॅव टू अलाइन विथ मार्केट. करेक्ट. इफ यू अलाइन विथ युअर मार्केट, आता जे मार्केटमध्ये चाललेलं आहे, फॉर एक्झाम्पल, इफ यू अलाइन विथ दॅट डिमांड आणि इफ यू कॅन डू बेटर दॅन देम, आणि यू हॅव द ऑपॉर्च्युनिटी. परफेक्ट. ते बऱ्याच वेळा लोक 3 महिने सामान तर कळतं की यार मार्केटमध्ये डिमांडच नाहीये, लोक करत नाही एन्क्वायरी. सो वी हॅव टू गेट आउट ऑफ अवर हेड. आता तुम्ही म्हणताल की बरेच लोक आहेत ज्याचे काही USP आहेत, दे माइट बी व्हेरी, म्हणजे 100 मध्ये एखादा असू शकतो की मी फर्स्ट टाइम करतोय ग्लोबली, 100 मध्ये एखादा असू शकतो. किंवा असं होणारच नाही या 99% टाइम की कुणीतरी करून गेलेलं आहे ऑलरेडी. आपण म्हणतो सक्सेस लिव्हज क्लू. त्यामुळे तुम्हाला त्यांचे सेमिनार, वेबिनार, प्रोडक्ट, सर्व्हिस, मॉडेलिंग, पॉडकास्ट, अगदी आपल्याला एवढं फ्रीमध्ये नॉलेज झालेलं आहे की एखाद्या माणसाचं 50 वर्षाचा एक्सपिरियन्स तुम्ही एखादा त्याच्या बुकमध्ये देऊन जातो. तर त्या संदर्भात बुक असतील, त्या संदर्भात एक्सपिरियन्स असेल, हे तुम्ही फास्ट ट्रॅक वरती करायला पाहिजे. यू शुड लर्न फ्रॉम सक्सेसफुल पीपल. करेक्ट. माझं अगदी रोजचं पण 2 तास लर्निंग आहे अजूनही. पुढे नेक्स्ट लेवल. यू मस्ट ऑलवेज हॅव रोल मॉडेल्स. परफेक्ट. तुम्ही आता बुक्सबद्दल बोललात, तर मला असे काही 3-4 बुक्स सांगाल की त्या प्रत्येक बिझनेस ओनरनं ते बुक्स वाचले पाहिजे आणि त्यातून काहीतरी त्यांना शिकायला मिळेल. तर मला वाटतं की म्हणजे माझं तुम्हाला एक्सपिरियन्स बुक्स भरपूर आहेत. तर 3 बुक तुम्हाला मी सांगतो की कुणीही ते वाचायला पाहिजे. मला वाटतं 100%. त्याच्यामध्ये पहिलं बुक्स जे माझं फेवरेट आहे, आणि तसे भरपूर आहेत, थिंक अँड ग्रो रिच बाय नेपोलियन हिल. ओके. थिंक अँड ग्रो रिच. हां, मला वाटतं जर आपण ह्या पृथ्वीवरती जन्म घेतला असेल आणि बिझनेस किंवा काही करायचं किंवा जॉब संदर्भात पण भरपूर गोष्टी, त्याने जर ते बुक नसेल वाचलं, मला वाटतं काहीच नाही केलं. का त्या माणसाचं जवळजवळ 20 वर्ष का 30 स्टडी आहे, आणि ही स्टडीड ऑल द बिलियनर पोस्ट टाइम की 100 इयर. बर. तर जबरदस्त आहे. मी कमीत कमी 4 टाइम आता करतोय आणि इम्प्लिमेंटेशन पण करतोय. एकच बुक डेस्कवरती सध्या प्रायमरी, आणि ते इम्प्लिमेंट करणार. त्याच्यानंतर एक बुक, जसं मी फायनान्शियल इंटेलिजन्स, कॅश फ्लो संदर्भात बरंच काय बोललो, तर स्टार्टिंग पॉईंट जे आहे यांचं एक बुक आहे थिंक अँड ग्रो. नंतरनं मला वाटतं हे बुक एव्हरीवन शुड मस्ट. आणि माझ्या स्वतःच्या लाईफवरती भरपूर बदल झालेला आहे. रिच डॅड पुअर डॅड बाय रॉबर्ट कियोसाकी. मला वाटतं ते कमीत कमी 10 वेळा केलं पाहिजे, आणि ते एक्झिक्यूट पण केलं पाहिजे. खूप जबरदस्त आहे. मला वाटतं तिसरं बुक, तसे बुक्स भरपूर आहेत, तर ह्याच्यामध्ये एक तिसरं बुक मला वाटतं की सगळे हे बिझनेस करत असताना आपली प्रोडक्टिव्हिटी, फोकस, हॅबिट्स, म्हणजे एक म्हण आहे इंग्लिशमध्ये, शो मी युअर हॅबिट अँड आय विल टेल यू आपका इन्कम कितना है. तर एक बुक आहे हाय परफॉर्मन्स हॅबिट बाय ब्रेंडन बुचर्ड. ओके, तुम्ही जर हे मला वाटतं हे फिजिकल कॉपी पण घेऊ शकता आणि ॲमेझॉनवरती पण ऑर्डर करू शकता. हाय परफॉर्मन्स हॅबिट बाय ब्रेंडन बुचर्ड. त्याच्यामध्ये हे ऑल्सो ही इज कोचिंग टू द बिलियनियर्स, हॉलिवूड स्टार, मोठे मोठे लोकांना. आपल्याला ते बुकमधून मिळतंय, ते घ्यायला पाहिजे. कारण हे सगळं करत असताना बर्नआउट खूप होतो. बिझनेस करायचं काही सोपं काम नाही. तर हे बर्नआउट होतो. मग हाऊ डू यू मेंटेन युअर फॅमिली टाइम, पर्सनल टाइम, करेज, परफॉर्मन्स, हॅबिट, गुड नाईट स्लीप, ह्या सगळे फॅक्टर मॅटर करतात. इफ यू चेंज युअर हॅबिट्स, यू चेंज युअर बिझनेस. करेक्ट. ते हॅबिट काही म्हणजे मोटिवेशन काय, आपण एक म्हण आहे, मी फक्त रिप्लिकेट करतो, कोण म्हणून गेलं मला माहित नाही. मोटिवेशन विल हेल्प यू गेट स्टार्टेड अँड द हॅबिट विल कीप यू गोईंग. करेक्ट. हे खूप जरुरी. मला वाटतं 3 बुक्स भरपूर आहेत. आणि मला वाटतं सगळ्यात बेस्ट म्हणजे स्वतः काही आत्मसात गोष्टी केलेल्या खूप बेटर आहे.
आता डिस्कस करताना तुम्ही लर्निंगवरती खूप फोकस केले, पण आजकाल आपण पाहतो की बिझनेस ओनर लर्निंगवरती स्पेंड नाही करत. तर लर्निंगवरती स्पेंड करायला पाहिजे का, आणि जर करायला पाहिजे तर किती स्पेंड करायला पाहिजे? ओके सर, आपण सगळं बजेटिंग करतो बरोबर, की घर खर्च असेल, बाकी मेडिकल असेल, शॉपिंग असेल एक्सेट्रा. बऱ्याच म्हणजे मी म्हणतो 99% लोकांचं त्यांचं लर्निंग बजेट नसतं. एक लर्निंगचं पण अकाउंट पाहिजे, दॅट इज कॉल्ड ग्रोथ अकाउंट. तुम्ही जर वॉट एव्हर तुमची 1000 असेल, 2000 असेल, 5000 असेल, 10, 1 लाख, 2 लाख, वॉट एव्हर मे बी, तुमचं एक लर्निंगचं अकाउंट पाहिजे. कारण ते पैसे तुम्ही तुमच्या ग्रोथसाठी, मग सेमिनार असतील, इव्हेंट असतील, ट्रेनिंग असेल, एक्झिबिशन असेल, ट्रॅव्हल असेल, तुझं लर्निंगचं अकाउंट नक्की पाहिजे. आपण मनी मस्त ऐकलं की लर्न मोर टू अर्न मोर, पण ते करायचं कसं? एक सामान तुमची इन्कम किती असू द्या, त्यातलं मी तर म्हणतो ना, वर्षाला कमीत कमी तुम्ही 5% तरी तुमच्या लर्निंगसाठी घालवले पाहिजे. टोटल इन्कमच्या कमीत कमी 4 ते 5% तरी तुम्ही डेव्हलपमेंटसाठी, लर्निंगसाठी, डिफरंट स्किल असतील, एनी स्किल, आपण बरेच स्किल बोललो, भरपूर स्किल डेव्हलप, रिअल लाईफ स्किल, पण ते एंटरप्रेन्योर डेव्हलपमेंट असतील, मार्केटिंग असेल, सेल्स असेल, स्पिरिच्युअलिटी असेल, हेल्थ अँड वेलनेस असेल, फायनान्स असेल, रिलेशनशिप असेल, एनी स्किल जे एक परफेक्ट म्हणण्यापेक्षा ग्रोथ तुमचा होण्यासाठी खूप जरुरी आहे. यू मस्ट हॅव लर्निंग ॲटिट्यूड आणि लर्निंग बजेट्स. लोक इथंच माती खातात. म्हणजे आपल्याला बऱ्याच वेळा वाटतं की आपण जर ग्रॅज्युएट झालो किंवा वॉट एव्हर आपण शिकून आलो, आपलं शिक्षण संपलं. हो, सगळं मेजॉरिटी लोकांसाठी तेच आहे, मी ग्रॅज्युएट झालं, माझे शिक्षण संपलं. रिअल लाईफ लर्निंग घ्यायला पाहिजे. यू मस्ट लर्न, गेट रिअल लाईफ लर्निंग. बरोबर. आपण MBA वरती लाखो रुपये खर्च करतो, इंजिनिअरिंग वरती. तुम्हाला काय सांगू, MBA वाली पोरं 20,000-22,000 रुपयात इकडे तिकडे जॉब करतात. त्यांना MBAचं, मी जर बिझनेसचे प्रश्न विचारले ना, मी त्यांना काहीच कळत नाही रिअल लाईफ बिझनेसचं. त्यांना कोणी MBA शिकवलं असतं. बऱ्याच मेजॉरिटी स्कूलमध्ये जे टीचर असतात त्यांनी कधी बिझनेस केलेलाच नाही. मग तुम्ही काय बिझनेस शिकणार? बरोबर. तुम्हाला कॉन्सेप्ट कळणार फक्त, पुस्तकीकडे असून चालणार नाही. ग्राउंड लेवलवरती तुम्हाला काम करावं लागेल, समजून घ्यावं लागेल, आणि तुमचं लर्निंग अकाउंट पाहिजे. बरोबर, 100% पाहिजे. मी सतत शिकत असतो, माझ्या टीमला पण स्पॉन्सर करत असतो. मी आय स्पॉन्सर माय टीम ॲज वेल, की आपण हा सेमिनार, आता उद्याच माझे ट्रेनिंग आहे, टुगेदर सगळी टीम माझ्या बरोबर. ओपन ट्रान्सपरंट, परफॉर्मन्स बिल्डिंग, स्केलिंग, ओपन ट्रान्सपरंट, हे खूप जरुरी आहे. तुम्ही म्हणता की मी एकटा ग्रो होतो आणि टीम ग्रो नाही होणार, ते पण नाही होणार. यू हॅव टू इन्व्हेस्ट इन युअर टीम ॲज वेल. कारण टीम ग्रो झाली तर तुम्ही ग्रो होता. बरोबर. तर हे खूप इम्पॉर्टंट आहे. बरोबर. सो स्वतःवरती स्पेंड करण्यासोबतच टीमवरती स्पेंड केला पाहिजे, आणि अॅन्युअल जे काही तुमचं अर्निंग असेल त्याच्या 5% ॲटलिस्ट, मी म्हणतो काय कमीत कमी 5% आपण त्याच्या लर्निंगवरती फोकस केला पाहिजे. सोबत काही मनी मॅनेजमेंट कन्सेप्ट आहेत, म्हणजे मनी मॅनेजमेंट जे आहे ते आपण चुकीच्या प्रकारे करतो. तर असे काही उदाहरणं मला सांगाल का? की ओके, तर मिसमॅनेजमेंटचे भरपूर टॉपिक्स आहेत. तर मी माझं स्वतःचं रिअल लाईफ एक्झाम्पल सांगतो. ओके, तसं पण मी बिझनेसमधून पैसे कमवले, पण काय झालं अचानक की बाबा तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी येत राहतात, भरपूर ऑपॉर्च्युनिटी. कुठं 5% तुम्हाला रिटर्न मिळतील महिन्याला, बरोबर. फॉरेक्स असेल, असे भरपूर एक्झाम्पल आहेत. मागं बिटकॉइन होतं, मी बिटकॉइन मध्ये असंच काहीतरी केलं, ते पैसे गेले. लर्निंग लेसन. त्याच्यानंतर मध्ये असं थोडे पैसे आले की आपलं थोडंसं आपलं काय होतं, पैसे कमायला लागलो ना आपण, बऱ्याच वेळा अजून आपली भूक वाढते, आणि आपण बऱ्याच वेळा ना स्पीड मनीच्या मागं लागतो. स्पीड मनी म्हणजे काय, की फटक्याच पैसे कमवायचे. पण रिअलिटी काय, जो फटक्याच पैसा तो फटक्यात जातो पण, बरोबर का नाही? बरोबर. म्हणून इथं तुम्ही ज्यावेळेस तुमचं पैसे मनी मॅनेजमेंट करत असताना तुम्ही चांगल्या फायनान्शियल कोचच्या संपर्कात पाहिजे, स्वतःचा फायनान्शियल इंटेलिजन्स वाढवला पाहिजे. तो तुम्ही लर्निंग इन प्रॅक्टिसनी आणि कोचिंगनी वाढवू शकता. फायनान्शियल इंटेलिजन्स का वाढवायचा माहिती आहे का? पैसे कमवत, लोक पैसे कमवत नाही हा प्रॉब्लेम कधीच नाही. कमवतात, लोकांना पैसे टिकवता येत नाहीत. आणि ते पैसे, आणि ज्यावेळेस तुम्ही बिझनेस वाढवता, ज्यावेळेस तुम्ही थोडंसं नामांकित बनता, त्यावेळेस बरेच तुमच्यावरती म्हणजे बरेच लोक तुम्हाला खाली ओढण्याचा प्रयत्न करतात. ते कोणीतरी लिगल स्ट्राईक करेल, कोणीतरी काही वॉट एव्हर मे बी, फॉल्स, बऱ्याच गोष्टी. त्याच्यासाठी पण तुमची तयारी पाहिजे. यू शुड बी लिगली ऑल्सो प्रोटेक्टेड, आणि तुमची कंपनी वगैरे सेपरेशन, बऱ्याच गोष्टी पाहिजेत. जसं की आता मी माझी कंपनी प्रोप्रायटरशिपने चालू केली होती, मी आता LLP मध्ये कन्वर्ट केली. LLP मध्ये कन्वर्ट करायचं काय होतं की माझ्या पर्सनल वेथला टच नाही झालं पाहिजे. बिझनेसमध्ये जरी काय झालं तर आफ्टर सम टाइम यू शुड थिंकिंग अबाउट दॅट पार्ट ॲज वेल. कमवलेले पैसे टिकवताना वाढवता कसे आले पाहिजेत, त्यासाठी तुम्हाला इंटेलिजन्स वाढवावं लागेल, प्रॉपर नॉलेज. मार्केटमध्ये अजून एक प्रॉब्लेम आहे की फायनान्शियल प्लॅनिंगच्या नावाखाली बरेच लोक प्रोडक्ट थोपायच्या मागे असतात. मग ते त्यांचे म्युच्युअल फंड असतील, इन्शुरन्स असतील, वॉट एव्हर मे बी. ते जरुरी आहे, बट ते तुमच्या फायनान्शियल गोलशी अलाइन पाहिजे. बरोबर. तो योग्य फायनान्स, आणि नेव्हर टेक ॲडवाइस फ्रॉम वन.
3 लोकांची तर तुम्ही ऍडवाइस घ्यायला पाहिजे आणि स्वतःचा ब्रेन परत वापरायचा. बरोबर, हे खूप जरुरी आहे. काही मिस्टेक्स केले असेल, मी 20 लाख गेले, 15 लाख गेले, असं बऱ्याच वेळा झालेले. मग ह्याच्यामधून यू शुड बी स्टे अवे फ्रॉम गेट रिच स्कीम. तुम्हाला जर वाटलं की हे काहीतरी डबल करून द्यायची स्कीम आहे, स्टे अवे फ्रॉम दॅट वन. त्याच्यानंतर बऱ्याच वेळा माझा हा अनुभव आहे, जेन्युन अनुभव, आपल्या जवळचे लोक असतात. हे जे सगळं म्हणतो ना, गांडा घालणारे लोक, बरोबर, बऱ्याच वेळा त्या माणसाला पण समोरच्याला माहित नसतं ऍक्च्युली, त्यालाही कोणीतरी गंडा घातलेला असतो. तर ह्याच्यापासून थोडं दूर राहायला पाहिजे. पैसे तुम्ही प्रोटेक्ट केलं पाहिजे, लॉंग टर्म विचार केला पाहिजे, डबल म्हणजे क्विक मनीच्या मागे नाही लागलं पाहिजे. त्याचबरोबर फायनान्शियल इंटेलिजन्स घेतलं पाहिजे, मंथली प्लॅनिंग, बजेटिंग प्लॅनिंग हे करायला पाहिजे. पण ह्याच बरोबर तुम्ही जास्त कन्झर्वेटिव्ह राहून चालत नाही. बिझनेसमध्ये पैसा पण टाकावा लागतो, इन्व्हेस्टमेंट करावा लागतो. मग तुम्ही किती पैसे लावू शकता? तुम्हाला जर वाटलं तुमच्याकडे आज 10 लाख रुपये, त्याच्यातली किती अमाऊंट तुम्ही म्हणजे गेली तरी चालेल तेवढीच अमाऊंट तुम्ही लावा. मला वाटलं 1 लाख रुपये माझी गेली तरी मला काही फरक नाही पडत, तुम्ही तेवढीच अमाऊंट लावा. बघा प्रॉपरली, समजून घ्या, गाईड करून घ्या, सगळं कंप्लायन्स आहे का बघून घ्या, व्हॅलिडेट करा. सपोज इंडियामध्ये आता सेबी रजिस्टर्ड आहे का, व्हॅलिडेटेड आहे का, योग्य ठिकाणी आहे का, तुम्हाला त्याचं नॉलेज आहे का, म्हणजे तुम्ही तुमचा इंटेलिजन्स वाढवा. फक्त अंधाळा कारभार करू नका. बऱ्याच वेळा आपण रिटायरमेंट प्लॅनिंग करतो. LIC तर काय बरेच लोक LIC मध्ये इन्व्हेस्टमेंट करतात, चांगलं इन्व्हेस्टमेंट आहे, सिक्युअर मनी. पण सगळेच पैसे तुम्ही LIC मध्ये आणून तुम्ही फायनान्शियल फ्रीडम अचीव करू शकत नाही. करेक्ट. थोडीशी अमाऊंट ठीक आहे, तुम्हाला वाटलं 10 रुपये ते 100 रुपये, 10 रुपये तुम्ही तिथं लावले, पण बाकी तुमच्या ऍसेटमध्ये गेले पाहिजेत. ऍक्च्युली काही काळानंतर ना पैशाने तुमच्यासाठी काम केलं पाहिजे. करेक्ट. म्हणजे माझं सांगायचं म्हणलं तर ते माझा मोठा विषय जाऊ द्या, पण ऍटलीस्ट सर्वायवल पुरतं किंवा आपले जे बेसिक नीड आहेत 2-3 वर्षानंतर हे तुमच्या इन्व्हेस्टमेंटमधून आल्या पाहिजेत. बिझनेस बिल्ड करत असेल तुमचं हे पण ऍसेट तयार झाले पाहिजे, वेल्थ क्रिएट झाली पाहिजे, ते तुमचं ऍडव्हान्स मध्ये प्लॅनिंग पाहिजे. बरोबर, हे खूप जरुरी आहे. मला वाटतं इथं हा टॉपिकच खूप वेगळा आहे, त्याच्यावरती आपण दिवसभर बोलू शकतो. बरोबर. सो वेल्थ क्रिएशन मध्ये असे काही पॉईंट सांगू शकता की ज्याच्यावरती आपण इन्व्हेस्ट करू शकतो बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट न करता? स्वतःच्या बिझनेसवरती इन्व्हेस्ट करणं ही वेगळी गोष्ट आहे, त्याच्या व्यतिरिक्त बाकीच्या काही गोष्टींवरती नाही. तर बघा, मी काय असं फायनान्शियल प्लॅनर किंवा ऍडवायझर नाहीये. मला वाटतं तो प्रश्न मी आन्सर करणं चुकीचं राहील. पण तरी पण मला असं वाटतं की तुम्ही योग्य नॉलेज तुम्ही स्वतः घेतलं पाहिजे, स्वतः डिसिजन घेतलं पाहिजे योग्य पद्धतीने. आणि तुम्ही काही बेसिक गोष्ट, मला सुरुवातीला बोललो मी की फायनान्शियल प्लॅनिंग राहील, तुमचं एमर्जन्सी फंड असेल, तुमचं मुलांचं एज्युकेशन असेल, घर घेताना, गाडी घेताना, हे प्लॅनिंग तुमचं बजेट अलोकेशन प्रॉपर झालं पाहिजे. बरोबर. मग तुमचं रिअल गोल्ड असेल, म्युच्युअल फंड असतील, तसे तुमचे रिस्क घ्यायची कॅपॅसिटी, तसं तुम्ही मल्टी डायव्हर्सिफाईड पोर्टफोलिओ तुमच्याकडे पाहिजे. करेक्ट, करेक्ट, करेक्ट. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात जास्त पैसे बिझनेसमध्ये टाकले पाहिजे पहिले 3 ते 5 वर्ष. बरोबर, बरोबर. यू शुड इन्व्हेस्ट इन द बिझनेस. त्याचबरोबर हायरिंग न्यू टीम, बिल्डिंग न्यू प्रोडक्ट्स. बिझनेसमध्ये काही लोक बिलियन्स ऑफ डॉलर कमवतात. तर आपल्याला जर मी जर विचार केला सपोज आज की 1 कोटी, 2 कोटी, 10 कोटी, 100 कोटी, तर हे रिइन्व्हेस्ट करत राहावं लागेल. जास्त पैसा बिझनेसमध्ये गेला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे. बरोबर, ग्रेट. सर, तुम्ही खूप छान प्रकारे आज मार्गदर्शन केलेलं आहे. म्हणजे डिजिटल मार्केटिंगपासून कशा प्रकारे आपण त्याचं प्लॅन केलं पाहिजे, पेशन्स आपल्यामध्ये असलं पाहिजे, फायनान्शियल नॉलेज आपण मिळवलं पाहिजे, आणि सगळ्यात महत्त्वाचं एक कोच असला पाहिजे जो आपल्याला प्रत्येक रस्त्यावरती आपल्याला गाईड करेल. ते तुम्ही खूप छान प्रकारे सांगितलं. त्यानंतर कॅश फ्लो मॅनेजमेंट, ब्रेक इव्हन, पर्सनल लायबिलिटीज वरती सुरुवातीला फोकस नाही केलं पाहिजे. त्यानंतर आपण डिस्कस केलं की जॉब करत करत कशा प्रकारे बिझनेसमध्ये आपण येऊ शकतो. बिझनेसमध्ये आल्याच्यानंतर 0 to 1 म्हणजे फर्स्ट इयरमध्ये काय काय मिस्टेक्स आपल्याला करतात त्याबद्दल तुम्ही सगळ्या गोष्टी सांगितल्या. बिझनेस चालू केल्याच्या नंतर देखील 4 इम्पॉर्टंट पॉईंट तुम्ही सांगितले: मार्केट, सेल, त्यानंतर टीम आणि ट्रेन द टीम टू सेल इन द मार्केट. हा खूप मोठा पॉईंट तुम्ही सांगितलेला आहे. त्यानंतर तुम्ही ऑफर्स बनवायच्या, लिमिटेड ऑफर ठेवायची, हाय तिकीटवरती डिस्कशन आपण केलं, आणि एकदम लास्टला आपण बुक्स सांगितले. मला असं वाटतं जे बुक्स तुम्ही सांगितलेत आज ऑडियन्सनं त्यातलं 3 बुक्स जर वाचले तर नक्कीच त्यांना बिझनेसमधून काहीतरी गोष्टीचा फायदा मिळेल. मला अजून एक थोडंसं तुम्हाला याच्याबद्दल सांगायचं, ऑडियन्सला सांगायचं आहे. मी सरांबद्दल काही डिटेल्स डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल. सरांचा कॉन्टॅक्ट नंबर किंवा त्यांची वेबसाईट वगैरे आहे. सरांनी आत्तापर्यंत शेकडो लोकांना करोडपती बनवलं आहे. सो तुम्हाला जर त्यांना कॉन्टॅक्ट करायचं असेल, त्यांना रिच आउट करायचं असेल, तुम्हाला जर वाटलं असेल या पूर्ण डिस्कशनमध्ये ना एक जरी पॉईंट तुम्हाला वाटला असेल की हां व्हॅल्युएबल आहे आणि काहीतरी वेगळं त्यांनी सांगितलंय, त्यांना रिच आउट करा. तुमचं आयुष्य नक्की ते बदलून टाकतील. तुमचे डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो. जर आपल्या ऑडियन्समधून तुम्हाला कोणी रिच आउट केलं त्यांना नक्की तुम्ही मार्गदर्शन करा आणि हेल्प करा की आपले मराठी लोक अजून पुढे जातील. 100%. तर मी तुमच्या खास कम्युनिटीसाठी काही स्पेशल लिंक्स मी जरूर देईल. मला वाटतं की मी पर्सनली खूप एन्जॉय केलेलं आहे पॉडकास्ट, कारण मला वाटतं याची काळाची गरज आहे. हो, बरोबर. ठीक आहे.
थँक्यू सो मच सर. धन्यवाद.